ब्राईटनेस वाढवावा लागेल का थोडा? ब्राईटनेस वाढवला फुल चालू आहे, लाईव्ह आहे. ते अजून आले नाही वाटतं. 8 वाजता चालू करायचं ना. हे नोटिफिकेशन खाली येतील ना त्याच्यावर त्याच्या? येतील ना. हे काय वेलकम, आवाज येतोय का विचारू मग. आवाज येतोय का सर? नमस्कार, आवाज येतोय का सर? आवाज येतोय का? बघ एक मिनिट. नमस्कार सर, आवाज येतोय का फक्त तेवढं सांगा ना. एक फोन करून बघायचं का? हां, येतोय येतोय येतोय. ठीक आहे, तू लावून घे दरवाजा. ओके, सुरू करायचं. ए हर्षू, हर्षू ते म्हणतात आवाज वाढवा म्हणून. फुल आहे का? बोलावं लागेल याच्यावर. हां, ओके. आता येतोय का व्यवस्थित? आवाज व्यवस्थित येतोय का? येतोय वाटतं. ओके ओके, ठीक आहे. नमस्कार, मी रुपाली पाटील. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेमध्ये मी शिक्षिका आहे. खरं म्हणजे आजचा विषय जो आहे तो फार काळाची गरज आहे. विषय असा आहे की किशोरवयीन मुली, आजचं समाजातलं वातावरण आणि पालक यांची सगळ्यांची सांगड. आता सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत काम करत असताना मुलं आणि मुली या दोघांशीही माझा खूप जवळचा संबंध आहे. जवळजवळ 18 वर्षापासून मी अध्यापनाचं काम करते. आणि नुसता जवळचा संबंध म्हणजे शिकवण्यापुरता नाही, तर एक शिक्षक हा मनाने विद्यार्थ्यांशी जोडला जातो. बऱ्याच वेळा असं होतं की पालकांना ज्या गोष्टी समजत नाही त्या शिक्षकांना समजून जातात. आणि हे याबाबतीतसुद्धा मला म्हणजे खूप जाणवलं की मुलांच्या आणि मुलींच्या अडचणी आजच्या काळामध्ये तर खूपच आहेत. तर खरं म्हणजे माणसाच्या आयुष्यातला प्रत्येक टप्पा हा खूप महत्त्वाचा आहे. आपली बाल्यावस्था असेल, किशोरावस्था असेल, तरुणावस्था असेल, पुढे आपण प्रौढावस्थेत येतो, त्यानंतर आपण म्हातारे होतो. या सगळ्या अवस्था प्रत्येक वेळी महत्त्वाच्याच आहेत. पण याच्यातली सगळ्यात संवेदनशील आणि आपण जिला जपतो ती अवस्था म्हणजे किशोरावस्था. खरं म्हणजे किशोरावस्थेसाठी आपण इतकं का बरं सेन्सिटिव्ह होतो किंवा एवढं आपण त्यावेळेस का लक्ष देतो, तर याचं उत्तर जनरली सगळ्यांना माहिती आहे की स्त्री असो किंवा पुरुष असो, दोघांच्याही शरीरामध्ये बदल व्हायला सुरुवात होते या काळामध्ये. आणि हा बदल झाला की त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर, भावनिकतेवर या दोन्ही गोष्टींवर पडतो. आणि मग ह्या सगळा बदल जेव्हा होत राहतो तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की मग तो सामाजिक बदलसुद्धा कुठे ना कुठे घडत असतो. आणि आजचा जो आपला विषय आहे किशोरवयीन मुली, हा विषय खरंच म्हणजे प्रत्येक आईच्या दृष्टीने आणि वडिलांच्या दृष्टीने तर खूपच महत्त्वाचा आहे. आज आपण जे वातावरण बघतोय त्या वातावरणामध्ये आज आपल्या मुली किती सेफ आहेत. आपण जर मनाने असं शांत मनाने विचार केला तर याचं उत्तर आपल्या मनाला बरोबर मिळतं. आपल्याला सतत धाकधूक असते की कसं होणार आहे, काय होणार आहे.
मला असं वाटतं की जर किशोरवयीन अवस्थेमध्ये किंवा किशोरावस्थेमध्ये जर व्यवस्थितपणे मुलींचं पालनपोषण झालं किंवा त्यांच्याकडे लक्ष दिलं गेलं तर आजच्या ज्या समस्या आहेत त्या बऱ्याच अंशी कमी होऊ शकतात. मग पालकांनी कसं वागलं पाहिजे? आता पहिली गोष्ट म्हणजे आजच्या या पिढीवर कशाचा परिणाम होतोय? तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच्या या पिढीवर पाश्चिमात्य देशाची जी संस्कृती आहे ती आपण कळत नकळत स्वीकारत चाललेलो आहे. खरं भारतीय संस्कृती खूप छान आहे, पण शिक्षणाच्या माध्यमातून म्हणा किंवा आपण नोकरीच्या निमित्ताने जेव्हा तिकडे गेलो आहोत, सोशल मीडियातून आपला त्यांच्याशी खूप संपर्क येतो आहे आणि आपण ज्या गोष्टी घ्यायला पाहिजेत, जे ज्ञान त्यांच्याकडनं घ्यायला पाहिजे ते तितकंसं न घेता दुसऱ्याच गोष्टी आपल्याकडे जास्त आल्या आहेत आणि हे आपल्याला मान्य करावंच लागेल. तर किशोरवयीन अवस्था वयोगट, आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नेमका वयोगट कोणता? आता पूर्वी काय होतं की 8वी मध्ये मुलगी गेली की तिच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागतात. मग 8वी ते 12वीपर्यंतचा कालखंड म्हणजे वयवर्ष 14 ते 16-17चा हा कालखंड होता. पण आता किशोरावस्थेची थोडीशी व्याख्यानं बदलायला हरकत नाही आहे. त्याचं कारण असं आहे की मुलींमध्ये जे शारीरिक बदल होत आहेत ते थोडेसे अलीकडे झालेले आहेत. 5वी-6वीला मुली गेल्या की त्यांच्या शरीररचनेमध्ये बदल व्हायला लागले आणि तो बदल झाला. आवाज येतोय का आता व्यवस्थित? तो बदल झाला की मग काय व्हायला लागतं की ती भावनिकदृष्ट्या सुद्धा बदलते, मानसिकदृष्ट्या सुद्धा बदलते. म्हणजे पूर्वी जसं तिचं स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो तो बदलतो आणि तिचं सगळीकडे बघण्याचाच दृष्टिकोन बदलतो. आणि यावेळेस खरं पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पण अडचण अशी आहे की आपण या सगळ्या वातावरणाने ना खूप भांबावून गेलेलो आहोत की माझ्या मुलीचं कसं होणार. आपण आज विशेषतः मुलींच्याबद्दलच बोलणार आहोत. तर मुलीचं कसं होईल? कारण की सध्याचं वातावरण जर आपण बघितलं, शाळेतलं वातावरण असेल, कॉलेजचं वातावरण असेल, तर आपलं डोकं बऱ्याच वेळा काम करत नाही. पण योग्य पद्धतीने जर आपण आपल्या मुलांना वाढवायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की हे जे आजचे प्रश्न आहेत ते बऱ्याच अंशी संपुष्टात येऊ शकतात. एक छोटंसं उदाहरण म्हणजे बघा, काय होतं माहिती का, तुम्ही, मी किंवा अजून आपल्यापेक्षा मोठे जे आहेत, आपण सतत मुलांना आपल्या पिढीची उदाहरणं देतो. आता मुलगी जेव्हा 8वीला जाते तेव्हा ती थोडीशी वरच्या वर्गात हायस्कूलला गेलेली आहे, मग आता मुलांच्या सोबत आहे, ट्युशनला जाते आहे. मग घरून सतत एक गोष्ट बोलली जाते की जास्त बाहेर जायचं नाही, इकडं तिकडं बघायचं नाही, अभ्यासाकडे जास्त लक्ष दे, मग तुझं रंगच बदललेत, तुझी बोलण्याची पद्धतच बदलली. हे सगळं बदललेलं हे आपल्याला जाणवतंय, पण ह्या पद्धतीने आपण जे बोलतोय त्यांच्याशी आपण तिथेच चुकतो. तर हा विषय खरंच चांगला आहे. तर आपल्या बोलण्याची पद्धत फार महत्त्वाची आहे आणि पालकांची भूमिका. आता इथे काही प्रश्न येत आहेत, मी 2 मिनटं तुम्ही प्रश्न थांबवू शकता का? मी फक्त माझा एक मुद्दा मांडते आणि मग आपण तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा करूयात. मला असं वाटतं की आज समाजामध्ये जी परिस्थिती आहे ना, ती जर बघितली तर या किशोरावस्थेतील मुलींकडे लक्ष कसं द्यावं हा पहिला मुद्दा आहे. आणि पालकांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं म्हणजे जेणेकरून पुढे ज्या गोष्टी घडणार आहेत त्यापासून आपण बऱ्याच अंशी दूर जाऊ शकू. एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुलींच्या वागण्यामध्ये जे काही बदल होत आहेत ते आपण मान्य केले पाहिजे आणि प्रत्येक वेळी त्यांना आपण ती चूक दाखवलीच पाहिजे असं नाही. बघा, मुलं तर खूप छोटी असतात आणि संवेदनशील असतात. आपण जेव्हा चुकतो आणि आपल्या चुका जर कोणी खूप मोठ्या आवाजात सतत जाणीव करून दिली तर आपल्याला ती व्यक्ती आवडत नाही आणि नेमकं आपण हेच करतो. आपण काय करतोय, आपल्या मुलांना काळजी असेल आपली, बरोबर आहे, काळजी आहे, खूप काळजी आहे, पण आपण इतके पॉझिटिव्ह होऊन जातो की आपल्याला लक्षातच येत नाही की तेही माणूसच आहे, ते छोटं मूल आहे, धड ते मोठंही नाही आहे आणि धड ते छोटंही नाही आहे. आता तिला मुलांकडे बघावं वाटणार, साहजिक आहे, कारण की हा निसर्ग आहे. तिच्या शरीरामध्ये जे बदल होत आहेत त्याच्यामुळे भावनिक बदल होतोय, मानसिक बदल होतोय. पण मग त्याला आपण कसं बदलू शकतोय? तिच्यामध्ये निर्माण होणाऱ्या ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण तिला एका चांगल्या दिशेला कसं वळवू शकतो? मग किशोरावस्थेमध्ये मुली जेव्हा येतात
एक छोटं उदाहरण सांगते. माझे बंधू वगैरे पण आहेत या ठिकाणी. तर मुलींना जेव्हा पिरियड्स येतात त्याच्यानंतर खरं खास त्यांच्याकडे लक्ष देण्याची जास्त का गरज आहे? कारण की भावनिक बदल खूप होतोय. मग अशा वेळेस आपण त्या जेव्हा सतत आरशात बघतायत, मुलांकडे त्यांना बघावंसं वाटतंय, काही सिरियल्स बघावं वाटतात, व्हिडिओज बघावं वाटतात, आपण त्यांना पुस्तकांकडे जर हळूहळू वळवायला सुरुवात केली, चांगली पुस्तकं, हळूहळू त्यांच्याशी संवाद वाढवायला सुरुवात केली, तर फरक नक्कीच पडेल. त्यांना काही लगेचच ते पुस्तकांची आवड निर्माण होणार नाही आहे वगैरे. आणि ज्यांना आधीपासून आहे ते सुद्धा बऱ्याच वेळा काय होतं, या काळामध्ये ती पुस्तकं सोडून देतात. पण यावेळेस पालकांची भूमिका आणि शिक्षकांची सुद्धा म्हणेल मी खूप महत्त्वाची आहे. मुलांना जर मुलींशी विशेषतः आईनी संवाद जर वाढवला तर खूप महत्त्वाची भूमिका आहे. काय होतं, आपण सतत काळजीत राहतो आणि त्या मुलीशी आपण तितकं व्यवस्थित बोलत नाही, टोचत राहतो, सतत टोचत राहतो. इकडे बघू नको, हे घालू नको, ते घालू नको. बरोबर आहे, काही गोष्टी बदलाव्या लागणार आहेत, पण घालू नको हा शब्द तिला आवडत नाही. त्यांना त्या गटामध्ये काय असतं माहिती का, त्यांना उपदेश नको असतात. कारण की काय होतं, ते आता मोठे झाल्याची जाणीव त्यांना झालेली असते. मग त्यांना वाटतं मी मोठं झाली आहे, मला समजते आता सगळं, आणि मग माझी आई किंवा माझे बाबा सारखं सारखं असं का म्हणताय. आणि मी एक म्हणजे विशेष करून सांगेन, आईचं आणि मुलीचं नातं ह्या काळामध्ये तर घट्ट व्हायलाच पाहिजे, पण वडिलांनी सुद्धा एका मर्यादेपर्यंत व्यवस्थितच तिच्याशी बोललं पाहिजे. थोडंफार मैत्रीचं नातं पाहिजे. त्याचं कारण सांगते. तुम्हाला हा मुद्दा बहुधा माझा आवडेल नाही आवडेल माहीत नाही, पण काय होतं, तिला ह्या काळामध्ये मुलांकडे बघण्याची इच्छा जास्त होणार आहे. आणि जेव्हा वडील तिच्याशी संवाद टाळणार तेव्हा तिला असं वाटायला लागतं की अरे हे काय चाललंय, आणि मग तिचं अट्रॅक्शन अजून वाढतं. मग वडिलांशी संवाद असेल, भावाशी संवाद असेल, तर तिच्या शरीरामध्ये होणारे बदल आणि मानसिक बदल, भावनिक बदल हे तिथे मर्यादित होतात आणि एका फेजनंतर ती एकदम नॉर्मल होते. पण या काळामध्ये जर चुकीच्या गोष्टी घडल्या किंवा आपण तिच्याशी संवाद टाळला तर मग तिला असं वाटायला लागतं चला काहीतरी वेगळं होतंय, आणि नाही त्या गोष्टींचं अट्रॅक्शन त्यावेळेस वाढायला लागतं. आणि माझं एक असं म्हणणं आहे की किशोरावस्थेमध्ये जेव्हा मुलं असतात त्या घरातलं वातावरण खरोखर खूप हेल्दी हवं, संवाद हवा. आईवडिलांनी मुलांशी खूप बोललं पाहिजे. जेवताना म्हणजे ठीक आहे 2 वेळेस आपण सोबत बसून जेवू शकत नाही, ठीक आहे, पण एक वेळचं जेवण का होईना संध्याकाळचं त्या मुलांसोबत बसून जेवलं पाहिजे, जेणेकरून त्यांच्या डोक्यात काय चालू आहे, त्यांना काय वाटतंय हे त्यांच्याकडनं काढून घेता आलं पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या सोशल मीडिया हा सगळ्यांचा ताणाचा विषय आहे. म्हणजे मी इथे येण्याच्या अगोदर मला किती ताण झाला हे दादांना माहिती, ज्यांनी हे कंडक्ट केलं आहे. कारण आपल्याला हे सवय नाही आहे, पण ह्या मुलांना खूप सवय, आणि ह्याच्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप शिकण्यासारखं आहे. पण अडचण काय आहे, आपण त्यांना मोबाईल देऊन मोकळे होतो. आपल्याला काय वाटत असतं की माझ्याशी म्हणजे मला खूप कामं आहेत, माझ्या कानाशी बुनबुन बुनबुन करण्यापेक्षा आपण त्यांना मोबाईल द्यायचा, म्हणजे ते त्यांचे कामात असतात, आपण आपल्या कामात असतो. आपण थोडं व्हॉट्सॲप, FB काय जे असेल सोशल मीडिया आपण पहिले बंद करावा, आणि आपली मुलं काय बघतायत हे डायरेक्ट जाऊन बघू नका, पण एक नजर ठेवा की नेमकं ते काय बघतायत. कारण की काय माहिती का, त्यांना तुम्ही सतत जर म्हणले हे बघू नको ते बघू नको, मग त्यांना ते जास्त बघावं वाटणार आहे. आणि त्याच्यापेक्षा जर थोडी नजर ठेवली, आज काय बघितलं, कारण की काय असतं, आपल्या मुलांचे डोळे आपल्याला खूप छान वाचता येतात, आणि ते वाचण्यासाठी आपण त्यांच्याशी संवाद साधणं आधीपासून खूप गरजेचं असतं. जेव्हा ते चुकीचं काहीतरी बघत असतात किंवा ऐकत असतात तेव्हा आपल्याला त्यांचे डोळे बरोबर कळतात की आज यांनी काहीतरी केलेलं आहे. आणि मग तेव्हा पण बऱ्याच वेळा काय होतं, आपण रिॲक्ट खूप होतो की हे असं कसं करू शकतो, हे असं कसं काय बघितलं यांनी. ते बघणार आहेत, कारण की ते त्यांचं वय आहे. मग आता आपल्याला त्यांना त्याच्यापासून दूर कसं न्यायचं आहे एक पालक म्हणून. मग तिथे ओरडून चालणार नाही, तो मोबाईल हिसकावून चालणार नाही, कारण की काय होणार माहिती का, तिथे त्यांचं अट्रॅक्शन वाढणार आहे. आणि त्या मुलींचं अट्रॅक्शन तेव्हा खूप वाढलेलं असणार आहे. त्या आज जरी तुमचा मोबाईल घेऊन नाही बघितलं, त्या बाहेर जाऊन काहीतरी बघते. मग त्यापेक्षा ही गोष्ट अतिशय हळूवारपणे हाताळणं आजच्या काळामध्ये खूप गरजेचं आहे. आता आपण थोडं पुढे नंतर या गोष्टींवर बोलणारच आहोत. आणि मी एक मगाशी मुद्दा म्हटले होते की उपदेश करू नका. उपदेश आपल्याला आवडत नाही,
त्याचप्रमाणे या मुलांनाही आवडत नाही. कारण की काय झालं आहे, ते धड मोठेही नाही आहेत आणि धड छोटेही नाही. पण त्यांच्या मनामध्ये काय झालं आहे की आम्ही आता मोठे झाल्याची भावना आहे. आता त्याच्यात एकच मिनिट आपण ठीक आहे. एक असे म्हणतात की हा विषय खरंच पटवून द्यायलाच हवा. मी जसं तुम्हाला म्हणले की शारीरिक बदल होत आहेत आणि शारीरिक बदलासोबत मानसिक बदल हे होणारच आहे, भावनिक बदल होणार आहे. आणि मला असं वाटतं की हा विषय अजून उलगडायची गरज नाही. कारण की काय माहिती का, हे सगळं तुम्ही स्वतः या फेजमधून गेलेले आहात. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की मुलांना उपदेश सध्या करू नका, त्यांना विविध प्रसंगातून तुम्ही हे पटवून द्या. आता एक छोटंसं उदाहरण सांगते तुम्हाला. एखादी मुलगी आहे, मित्र मैत्रिणी सगळे आहेत. म्हणजे आजकाल मित्र आणि मैत्रिणी असावेत, मैत्रिणी कशा असाव्यात हे पालकांनी कळत न कळत त्यांना सतत सांगत राहणं गरजेचं आहे. पण सतत कसं की त्यांना उपदेश करतात हे शब्द नको आहेत तिथे. त्यांना उपदेशाची म्हणजे मुलांना जेव्हा उपदेश वाटायला लागतात ना, ते ऐकणं सोडून देतात. त्याच्यामुळे आपली भाषा जी आहे ती खूप व्यवस्थित असली पाहिजे, शब्द खूप व्यवस्थित असले पाहिजे. आणि आईचं आणि मुलीचं तर बॉन्डिंग त्या काळामध्ये तर या 4-5 वर्षाच्या काळामध्ये तर खूप छानच असलं पाहिजे. आता मुलांना आपण ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर कसं नेऊ शकतोय? त्यांना कष्टाचं महत्त्व सांगा, काही प्रसंग सांगा, चांगले चांगले लोक कसे घडत आहेत. आपण त्यांना सांगण्याची पद्धत मी पुन्हा एकदा सांगते बरं का, कारण की मी हे बघतीये शाळेमध्ये की उपदेश खूप होतात. ते प्रसंग कसे सांगायचे की बाबा पेपर वाचतायत, ते मोठ्यानी वाचतायत, ते आईला सांगतायत. ऐकलंस का, अगं आपल्या काळामध्ये इतके शिकलेले लोक नव्हते, काय मेहनत करतोय, खरं आपण पण तेव्हा केली असती तर आज आपण कुठेतरी असतो, आपले आमू तर किती हुशार आहे. म्हणजे काय होतं, हे जेव्हा आई आणि वडिलांचा संवाद चालू असतो तेव्हा त्या लेकराला असं वाटतं की अरे माझ्यात एवढे गट्स आहेत, बाबांना मान्य आहे, मग मी करू शकतो किंवा करू शकते. आणि मुलींच्या बाबतीत तर हे फार होतं की तो काळ गेलेला आहे. उलट मुली जास्त मेहनती आहेत मुलांपेक्षा असं मला वाटतं. राग मानू नका, पण मला हे मनातून वाटतं की त्यांना थोडंसं आपण मोटिवेशन दिलं की त्या खूप खुलतात. आणि थोडंसं त्यांच्या मनाप्रमाणे जर आपण केलं त्या क्षणाला तर ती मुलगी खुश असते वगैरे. आणि तो पॅच निघून गेला, थोडा एक 10 मिनिटाचा जरी कालावधी गेला तरी आपण त्यांना सांगितलं शांततेत, बाळा तू मगाशी तसं वागली, तसं वागायला हवं होतं का, चांगलं वाटलं का, ती मुलगी सॉरी म्हणते. पण तुम्ही त्याच वेळेस एखादी ती जर उलटून बोलत असेल, मोठ्याने बोलत असेल, चुकीची क्रिया करत असेल, त्यावेळेस जर तिला ओरडून बोलत असाल 4 लोकांमध्ये, तर ती मुलगी पुन्हा पुन्हा त्या गोष्टी 100% करणार आहे. त्याच्यामुळे ना आईनी मुलीला समजून घेणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला अजून एक गोष्ट अशी वाटते की आपण स्वीकारत नाही. काय झालं आहे, आपण आयुष्यामध्ये सगळ्यांनाच खूप सगळं म्हणजे प्रत्येकाचं किती पैसा असो किंवा नसो, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख आहे. आणि आपण ते लढतोय असं आपल्याला वाटत असतं. आपण आनंद स्वीकारतच नाही. आणि मग त्याच्यामध्ये काय होतं आहे की आपली मुलांकडनं म्हणजे आपण जे नाही करू शकलो, आपल्या मुलीकडनं आपल्याला खूप अपेक्षा असतात की तिने असंच व्हायला पाहिजे, तसंच व्हायला पाहिजे. आणि हे वातावरणाचा परिणाम आपल्याला आपल्या स्वतःवर होतोय आणि आजूबाजूला आपण जे बघतो त्याच्यामुळे काय होतं, आपण सगळं जे टेन्शन आहे तिच्यावर टाकतो आणि ती गांगरल्यासारखी होते. म्हणजे खरं म्हणजे मी जे ऑब्झर्वेशन केलेलं आहे मुलींचं असो किंवा मुलांचं, ते मुळात खरंच वाईट नसतात किंवा ते वाईट मार्गाला नसतात. कधीकधी काय होतं, आपलं अति अटेन्शन, अति काळजी त्यांना त्या मार्गाला घेऊन जाऊ शकते. चालेल, आपण आता ना काय करूयात, तुम्ही जे प्रश्न देत आहेत त्याच्यावर थोडं चर्चा करूयात. हां, एक प्रश्न असा आहे की किशोरावस्थेतील मुलींचा भावनिक विकास चांगल्या पद्धतीने झालेला असतो का? आता मला ह्या प्रश्नाचं हसू नाही आलं, उलट खूप छान प्रश्न आहे. पण तुम्ही एक विचार करा, वयाच्या म्हणजे मला तर असं वाटतं वृद्धावस्थेमध्ये सुद्धा भावनिक विकास होत नाही. त्याचं कारण असं आहे, जशा जशा घटना घडणार, जसे जसे अनुभव वाढत जाणार, शारीरिक बदलसुद्धा होत राहणार वयानुसार, भावना बदलत राहतात. किशोरावस्थेमध्ये त्यांना अट्रॅक्शन असतं, मग थोडीशी ती फेज गेल्यानंतर त्यांना काहीतरी करायचं असतं चांगलं,
आणि मग त्याच्यापुढे मग त्यांना करिअरचे वेध लागतात, त्याच्यानंतर संसाराचे लागतात, मग पुन्हा वृद्धावस्थेमध्ये गेलं की पुन्हा बाल्यावस्था येते. म्हणजे भावनिक विकास बघा, आपण असं म्हणू शकत नाही की कधीच पूर्ण झालेला आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की एक मिनिट हां, आजच्या मुली हां आजच्या मुली घरी शांत असतात आणि कॉलेज आणि शाळेमध्ये खूप मस्तीखोर असतात. मग हा पालकांचा दोष आहे का मुलींचा? खरंच हा प्रश्न खूप छान आहे. मी अशा खूप मुली पाहिल्या आहेत की ज्या कधी जर आम्ही फोन केला शाळेतून की तुमची मुलगी खूप मस्ती करते किंवा तिचे रंग थोडे म्हणजे तिची नजर थोडी बदललेली वाटते, तिची वागणूक थोडी बदलली वाटते आहे, तुम्हाला जाणवलं का? ते म्हणतात की नाही, ती घरी खूप छान असते, खूप शांत आहे, तुम्ही असं कसं काय म्हणता? हे होऊ शकतं. का होऊ शकतं? कारण की घरी तितकं तुम्ही पोषक वातावरण देत नाही आहेत, घरी तेवढं हेल्दी वातावरण नाही आहेत किंवा तुमचा संवाद नाही. कारण की ना आई मुलं, वडील मुलं यांच्यामध्ये थोडं का होईना मैत्रीचं नातं पाहिजे. पहिली गोष्ट, मैत्रीचं नातं हवंच. जिथे तुम्हाला नाही म्हणायचं आहे तिथे ठामपणे तुम्ही नाही म्हणायला शिका. अति लाडसुद्धा नको आहे. पण त्यांना खरंच ती गोष्ट हवी आहे, आपल्याला कळतं आहे हे हवं आहे, पण आपण काय करणार, मग यांना अशीच सवय लागेल. पण त्याला ते खरंच हवं आहे, तो योग्य आहे त्या गोष्टीसाठी, तिथे द्या. आणि नाही म्हणायचं पण शिका. आणि ज्या घरांमध्ये ना खूप वडिलांचा धाक असतो, वडील घरात आले की आई पण घाबरते, मुलंही घाबरतात, अशा घरांमध्ये शक्यतो मुलींचं हे चित्र आपल्याला दिसून येईल. हां, हा तर सगळ्यांना कॉमन प्रश्न आहे की वाईट मार्गाकडे मुलींनी जाऊ नये. खूप छान प्रश्न आहे, कारण की तुम्हाला जे टेन्शन आहे ते मलासुद्धा आहे, प्रत्येक पालकाला आहे. पण वाईट मार्ग म्हणजे काय हे पहिले आपण आपलं ठरवून टाकूयात. कारण की काय, वाईट मार्ग खूप आहेत, पण वाईट मार्ग त्या मुलीला आपण ना घटनांमधून सांगायला पाहिजे, काही चांगले चित्रपट दाखवायला पाहिजे की तू हे करू नये म्हणून मी तुला दाखवते, अशातला भाग नाही. हे बघ की समाजामध्ये काय चाललंय. रात्री आपल्या औरंगाबादला फारसं हे चित्र दिसत नाही, पण पुणे मुंबईकडे आपल्याला दिसून येतं की मुलींना पार्टीला जाणं किंवा सिगरेट ओढणं हे आजकाल खूप आहे, शाळांमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं. तर हे सगळं जेव्हा होतं तेव्हा ना त्यांना कुठेतरी जाणीव करून दिली पाहिजे की हे चुकीचं आहे, पण उपदेश तर नाही करायचा आहे. मग त्यांना काही प्रसंग सांगा की असं झालं आहे, किंवा मी तुम्हाला मगाशी एक चांगलं सजेशन दिलं होतं की आई आणि वडिलांचा संवाद हा खूप महत्त्वाचा आहे या काळामध्ये. ते काय बोलतात, ते कसे वागतात, आणि तुम्ही कसे वागतात तुम्हाला बघून तुमची मुलगी घडणार आहे. विशेषतः किशोरावस्थेतल्या मुलांवर त्याचा खूप परिणाम होतो. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले पालकांची जबाबदारी काय, आपण आपलं वागणं, आपली भांडणं त्यांच्यासमोर बंद केली पाहिजे. त्या भांडणांचा परिणाम या किशोरावस्थेतल्या मुलांवर खूप मोठ्या प्रमाणात होतो. आणि खूप स्वातंत्र्यही देऊ नका आणि खूप त्यांना त्रासही देऊ नका. मी त्रासच म्हणेल, कारण की मी पाहिलं आहे की छोट्या छोट्या गोष्टींसाठी असतानासुद्धा त्यांना तरसवणं ही गोष्टसुद्धा चुकीची आहे. मी असं म्हणत नाही की सगळंच त्यांच्या मनाप्रमाणे होऊ द्या. आता मुलींचा पोशाख कसा असायला हवा, साधी गोष्ट आहे. हे बघा, त्यांना ज्याच्यामध्ये कम्फर्टेबल वाटेल असा तो पोशाख असला पाहिजे. लाख मला वाटते तिने साडी घालावी, तिला नाही सुचत आहे, घालू द्या पंजाबी ड्रेस, चांगला टॉप घालू द्या, पॅन्ट घालू द्या. आता काय माहिती का, आपल्याकडे पोशाखावरून खरंच खूप मोठं संभाषण होऊ शकतं. छोटे कपडे घालणं, स्लीवलेस घालणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. पण आपण तिला ह्याच्यापासून पटकन जर आपण म्हणलो हे चांगलं नाही दिसत आहे, हे असं नाही घालायचं, लोक असं बघतात तसं बघतात, मग ती म्हणते असं का बघतात, मग लोकांची मानसिकता का नाही बदलत. पण हे आपल्याला ना आता तिला अनुभवातून द्यावं लागणार आहे. मग जेव्हा एकदा ती असा ड्रेस घालते, किंवा मी तर एक सरळ उपाय सांगते, गंमत सांगते की आईने एखाद्या वेळेस तिच्यासोबत तसा ड्रेस घालावा आणि बाहेर जावं. मग जेव्हा पुरुषांच्या नजरा बदलतात तेव्हा त्या मुलीला बरोबर कळतं की हे चांगलं नाही, आपल्या आईच्या बाबतीत हे नाही आवडत आहे आपल्याला, मग आईला कसं आवडेल. कारण की काय आहे, जोपर्यंत त्यांना डेमो देत नाही ना आपण, तोपर्यंत आजची ही जी पिढी आहे ती बदलायला तयार नाही. खरं हे मुलं खूप छान आहेत. मी तर म्हणते, म्हणजे माझ्या बऱ्याच आर्टिकलमध्ये असतं की मला ही पिढी खूप आवडते, आपल्या पिढीपेक्षा तर ही पिढी खूप चांगली. आणि त्यांना जर आपण समजून घेतलं, या मुलींना जर आपण थोडा जीव लावला, यांना समजून घेतलं, ह्या आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने समाज हँडल करू शकतात. फक्त काय, त्यांना डेमोची गरज आहे, त्यांना पटकन समजत नाही, त्यांना प्रत्येक गोष्ट उपदेशाची वाटते.
हां, आता गुणवान हे बघा, गुणवान प्रत्येक व्यक्ती असतो. मी तर म्हणते मतिमंद जे असतात त्यांच्यामध्ये सुद्धा काही ना काही गुण असतात. मग आपण गुणवान कोणाला म्हणतो? चार लोकात बसणं, उठणं. तुम्ही अंतर्मनाने जर चांगले नसाल आणि नुसता जर मुखवटा घेऊन समाजात वावरत असाल, हे तुम्ही तुमच्या मुलीला शिकवत असाल, तर मला नाही वाटत ती गुणवान होऊ शकेल. गुणवान म्हणजे चांगलं कसं वागायचं, लोकांना मदत कशी करायची, निस्वार्थी भावनेनी मैत्री कशी करायची, निस्वार्थी भावनेनी लोकांना मदत कशी करायची, हे तुमच्या मुलीमध्ये रुजवा. पण हे कसं रुजवणार तुम्ही? मुली कधी तुमचं बघून शिकणार आहेत? जेव्हा तुम्ही तसं करणार आहात. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका की मी पालकांविषयी, कारण मी स्वतः पालक आहे. कारण की तुम्हाला बघून तुमची मुलगी शिकणार आहे. एक छोटं उदाहरण सांगते. आई मुलीला सांगते खोटं बोलायचं नाही, वडील मुलीला सांगतात खोटं बोलायचं नाही. हे किस्से तर आपल्या घरात खूप असतात. आणि जर कोणी मित्र आला वडिलांचा, ही लहान मुलांवर पण हा परिणाम होतो बरं का. आता किशोरावस्थेतले मुलं काय करतात, त्याचं अनुकरण पुढे करतात आणि वडिलांना त्या मित्राला भेटायचं नाही. ते काय सांगतात, सांग बाबा नाही आहेत घरी, बाबा गावाला गेले. तो सांगतो, पण तो हेच बघतोय किंवा ती मुलगी हेच बघतीये की माझे वडील काय करतायत, माझी आई काय करतीये, माझी आई शेजारी राहणाऱ्या काकूंविषयी समोर जरी ती गोड बोलत असेल, माघारी खूप घाण बोलतीये. ती सवय का मुलीला लागणार नाही? वाईट बोलण्याची सवय का मुलीला लागणार नाही? मग जर त्या मुलीला कोणाविषयी वाईट बोलायची सवय नसेल, तिला खरं बोलायची सवय असेल, ती मुलगी माझ्या मते तरी गुणवान आहे. गुणवान काय असतं? पैसे कमवणं, 98% घेणं, हे गुणवान नाही आहे. समाजामध्ये ज्या समाजाने तुम्हाला घडवलं आहे किंवा ज्या समाजामध्ये तुम्ही राहत आहेत, त्या समाजामध्ये तुम्ही इतरांना मदत करणं, माणूस म्हणून त्यांच्याकडे बघायला शिकणं, हे तुमच्या मुलीला शिकवणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आधी बदलावं लागणार, आपल्याला माणूस व्हावं लागणार. हां, कुमारावस्था 12 ते 18 बरोबर आहे. हा प्रश्न एक छान आहे. घरातील एकेरी पालकत्वाचा मुलींच्या वागणुकीवर परिणाम होतो का? होतो, का नाही होणार? इथे आई वडील दोघं असताना होतो, तर तिला वडील नाही आहेत किंवा आई नाही आहे, परिणाम होणार आहे. मग तिथे एकटा पालक जो आहे त्याची भूमिका जास्त महत्त्वाची आहे. आणि मला तर असंच वाटतं की एकेरी असो किंवा दोघं असो, प्रत्येकाची भूमिका सारखीच आहे. आजकाल ना हे चित्र फार दिसतंय बरं का. आपण आपल्या भांडणांमध्ये, लाईफस्टाईलमध्ये इतकं गुंतलो आहेत की कळत न कळत आपल्या अपेक्षा मुलांकडनं त्याच आहे की यांनी पण थोडं स्टँडर्डच जगावं. म्हणजे आपण ती अपेक्षा करतोय आणि पुन्हा हिनी वाईट मार्गाला जाऊ नये ही पण अपेक्षा करतोय. म्हणजे काय होतंय, कळत न कळत आपण त्यांच्या मनामध्ये ही बीजं लहानपणापासून रोवतोय. आणि एकदम आपल्याला कुठे जाग येते, जेव्हा ते 8वी-9वीला येतात, त्यांचं वागणं बदलतं, चित्त बदलतं. मग आपण म्हणतो हे काय झालं. पण आपण कळत न कळत किटी पार्टीला गेलेलो असतो, वडील पार्टीला गेलेले असतात, हे त्यांनी आधी पाहिलेलं आहे. म्हणून मी तर म्हणते नुसतं किशोरावस्थेतल्या मुलींकडे लक्ष देऊन नाही चालणार आहे. तर हे लहानपणापासून आपल्याला आपल्यात बदल केले तर आपल्या मुलांमध्ये बदल दिसणार आहे. आणि ठीक आहे, घटना घडत राहणार आहे, आयुष्य आहे, एकटे पालक असाल, दुहेरी असाल, परिस्थिती असेल चांगली, पण ह्याच्यामध्ये तुमच्या मुलांना तुम्ही त्यांच्यासोबत कायम आहात. त्यांच्याकडनं चूक जरी झाली त्यांनी तुम्हाला सांगितली पाहिजे, मित्राला किंवा मैत्रिणीला सांगितली नाही पाहिजे. म्हणजे एवढा विश्वास त्यांचा तुमच्यावर पाहिजे. मग हा विश्वास कधी कधी असेल तुम्ही सांगा बरं? जेव्हा तुम्ही त्यांना जवळ घेऊन, तुमच्या जवळ घेऊन सांगाल की मला माहिती की तू चांगलं करणार आणि चुकलीस तरीसुद्धा मी आहे. जेव्हा तुम्ही ही हमी देताना मुली बरोबर तुमच्याकडे येतात. आणि मी असं म्हणणार नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात 1 ना 2 चुका होतच असतात, म्हणून तो माणूस वाईट आहे किंवा ती मुलगी घाणेरडी आहे, ती गुणवान नाही, हे डोक्यातून काढून टाका. चुकांशिवाय माणूस घडत नाही. पण खूप बिथरत कधी जातात मुली, जेव्हा त्यांना घरून सपोर्ट नसतो किंवा आईवडील लक्षच देत नाहीत ही काय करते. म्हणून बारीक लक्ष असू द्या, पण ही जाणीव सतत मुलीला होऊ नका देऊ. आणि इतका विश्वास हवा त्या मुलींचा तुमच्यावर की ठीक आहे, आज माझ्याकडनं चुकले, मी आज खोटं बोलले. तिने घरी आल्यावर ते गिल्ट आईला सांगितलं पाहिजे की, आणि करतात मुली माहिती का, जेव्हा तुमचं बॉन्डिंग खूप छान असतं ना, जरी आणि बोलतात, खोटं पण बोलतात,
पण बॉन्डिंग चांगलं असलं की त्या घुटमळतात तुमच्या भोवती. बघा, ऑब्झर्व करा. आणि मग हळूच म्हणतात की आय एम रिअली सॉरी, मी आज खोटं बोलले. ही पावती आहे तुमच्या चांगल्या पालकाची, म्हणजे मला असं वाटतं. एक मिनिट. हां, खूप छान मुद्दा म्हणला इथे की मुलींना हॉस्टेलवर ठेवल्यावर बऱ्याच मुली बिघडतात, वेगवेगळं वळण लागतं. त्यासाठी आपण काय करू शकतो? आता एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काय होतं माहिती का, जनरली घरचं वातावरण आणि हॉस्टेलचं वातावरण याच्यामध्ये खूप फरक असतो. आता खूप फरक असतो याचा अर्थ असा की इकडे स्वातंत्र्य कमी असतं अशातला भाग नाही, स्वातंत्र्य आहे, पण तिकडं गेल्यावर जाब विचारणारं शक्यतो कोणी नसतं. आणि ह्याच्यात आपण काय करतो, सतत त्यांना फोन करतो काळजीनुसार. आणि बरेच पालक, म्हणजे विरोधाभास पण दिसतो, बरेच पालक त्यांना तिकडे टाकून मोकळे होतात. त्या ज्या मुलींमध्ये राहत आहेत किंवा ज्या सराउंडिंगमध्ये आहेत, हे पालकांना माहिती पाहिजे की ह्या कोणासोबत राहत आहेत. आणि मी असं म्हणणार नाही की तुम्ही दर 8 दिवसांनी जाऊन बघा वगैरे, पण तिला फोनवर आपल्याला आपली मुलगी इतकी व्यवस्थित समजली पाहिजे की तिचा आवाज जरी बदलला फोनवर तरी आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही खोटं बोलते किंवा हिला काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे बिघडणं हे म्हणजे लगेचच बिघडण्याची सुरुवात नसते. हे बघा, जेव्हा एखाद्या गोष्टीचा हव्यास वाटायला लागतो तेव्हा त्या आवाजामध्ये उत्तेजना येते, एक्साइटमेंट असते. आणि हे आईला बरोबर कळतं. आता डोळे तर दिसत नसतील, व्हिडिओ कॉल करा, रोज व्हिडिओ कॉल करू शकत नाही, पण आवाजावरून आपल्याला बरोबर समजतं की मुलीच्या डोक्यात काय चालू आहे. आणि लगेच तिथे रिॲक्ट होणं सुद्धा गरजेचं नाही, किंवा तिने कॉलेजमधून निघताना तुम्हाला फोन करायची गरज नाही. फक्त ती कोणत्या सराउंडिंगमध्ये आहे हे बघत राहणं, आणि तिचं अभ्यास कसा चालू आहे, मधून एखादी चक्कर मारणं, हे फार गरजेचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट की मी तुम्हाला मगाशी म्हणाले की अशा काही मूवीज आहेत की खरंच त्या मुलांना दाखवण्यासारख्या आहेत मुलींना, की समाज कसा आहे, समाजात सगळे वाईट आहेत हे कधीच सांगू नका, नाहीतर तिचा तोही विश्वास बसणार नाही, माणसांनाच घाबरायला लागेल. पण समाजामध्ये जितकी चांगली माणसं आहे थोडीफार का होईना वाईट आहेत, मग त्यांना ओळखायचं कसं हे किशोरावस्थेतल्या मुलींना तर शिकवणं गरजेचं आहे. आणि ना एक बायकांना एक सेन्स असतो, पुरुषांची नजर असेल, स्पर्श असेल, हे त्यांना फार चांगल्या पद्धतीने समजतं. फक्त आईनी ते डेव्हलप करायचं काम आहे. म्हणजे मला असं खरंच मनातून वाटतं, आई बाबा दोघांची भूमिका महत्त्वाची आहेच, पण मुलींच्या बाबतीत आईचं काम जरासं जास्त आहे. कारण की ती मनमोकळेपणाने मुलींशी बोलू शकते, जितकं मुली वडिलांशी नाही बोलू शकत काही विषयांवर. तंत्रज्ञानाचा वापर व आपली मुले यांची कशी सांगड घाला. तंत्रज्ञानाचा वापर आणि आपली मुलं, आपण सुरुवातीला हा मुद्दा बोललो होतो, पण ठीक आहे. मुलं तंत्रज्ञानाचा वापर करणार, आता पर्यायच नाही राहिला, आणि त्याच्यातून आपल्याला खूप चांगल्या गोष्टी मिळतात. मी मगाशी जसं तुम्हाला सांगितलं की खूप चांगलं ज्ञान मिळू शकतं, आणि ते बघता बघता ते चुकीच्या वेबसाईटवर जातात. फक्त पालकांची भूमिका इथे काय आहे की मुलं काय बघतात हे सतत तिथे डोकावण्यापेक्षा दुरून त्यांच्यावर एक नजर ठेवा की हे काय बघतायत. मी जसं मगाशी म्हणाले की आईला बरोबर मुलीचे डोळे, हावभाव कळत असतात. मुलं जेव्हा एखादी वाईट गोष्ट बघतायत तेव्हा ते एक्साईट होणार आहे, त्यांची बॉडी लँग्वेज बदलणार आहे. इथे मात्र आईचं काम आहे किंवा वडिलांचं काम आहे की हे काहीतरी चेंज झालेलं आहे, आता मात्र इथून उठायचं आणि तो मोबाईल बघायचा, तडकाफडकी घ्यायचा. आणि कधीकधी ही भूमिका ठामपणे घेण्याची गरज असते. तुम्ही लॉक करून ठेवा किंवा सतत तिला म्हणा, हे चुकीचं आहे. पण मग, आणि अजून एक गोष्ट की त्यांना अभ्यासक्रमामध्ये शारीरिक बदल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, पण मग असं कधीतरी कळत नकळत ह्या चर्चासुद्धा घरात व्हायला पाहिजे की अशा वेबसाईट बघितल्यावर मुलांच्या शरीरामध्ये काय बदल होत आहेत, आणि ते बदल किती घातक असू शकतात पुढच्या दृष्टीने, मेंटली किती ते त्यांना कुठल्या वेला नेऊ शकतात. हे सगळं ना थोड्याफार फरकाने का होईना आपण मुलांशी बोललं पाहिजे. कारण की प्रत्येक मूल सगळंच समजतं असं नाही. जोपर्यंत तुम्ही मुलांशी संवाद साधणार नाहीत तोपर्यंत मला तरी असं वाटतं की आपण बाकीच्या गोष्टी नाही हँडल करू शकत. एक मिनिट. हां, एक छोटं उदाहरण सांगते. मॉम श्रीदेवीची जी फिल्म आहे,
आहे त्याच्यामध्ये. खूप भयानक वाटतं ते बघताना. मुलींनासुद्धा आपल्याला दाखवावं की नाही पहिले वाटतं. पण आजचं जर आपण चित्र पाहिलं, मग ती मध्यमवर्गीय मुलगी असो, हाय सोसायटीची असो किंवा अजून खाली, प्रत्येक मुलीला पार्टीमध्ये जावं वाटतं, डान्स करावा वाटतो, मित्र असावे वाटतात. आणि आजकाल तर फॅशन झाली आहे. कॉन्व्हेंटच्या मुलांमध्ये तर हे खूप दिसून येतं. म्हणजे मी काउन्सिलिंग पण करते. तर जर मुलाला गर्लफ्रेंड नसेल आणि मुलीला बॉयफ्रेंड नसेल तर तिच्यामध्ये काहीतरी कमी आहे ही भावना खूप जास्त वाढते. आणि हे मुलं त्याच्यामध्ये फार भर पाडतात की तुला बॉयफ्रेंड नाही आहे. पण मग अशा मूवी जेव्हा आपण मुलांना दाखवणार आणि आपण त्यांच्यासोबत बसून जेव्हा बघणार आहोत तेव्हा त्यांना लक्षात यायला लागतं की आपली आई जे सांगते की लोकांकडं बघण्याचा दृष्टिकोन थोडासा सजग असू दे, काय चाललंय समाजात, हे जेव्हा आपण मॉमसारखे पिक्चर जेव्हा सोबत बसून बघतो तेव्हा त्या पालकांचं महत्त्व आणि त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं महत्त्व मुलांना पटायला लागतं. मी नुसतं पिक्चरच्या बाबतीत नाही म्हणणार. पिक्चर का बोलले मी, तर कसं असतं, बघणं, ऐकणं आणि ते अनुभवणं, त्याचा परिणाम त्या मुलांवर खूप होतो. आणि जी गोष्ट आपण खूप सांगून नाही करू शकत ती जेव्हा आपण बघतो तेव्हा त्याचा परिणाम होतो. आणि ते कुठंतरी घाबरल्या, नाही असं नाही व्हायला पाहिजे. म्हणजे हे मी खूप मुलींच्या बाबतीत बघितलं आहे, म्हणून मी इथे मांडलं आहे. काही पालक, ओके, आता या त्यांचं असं म्हणणं आहे की काही पालक मुलांना खूप प्रेशराईज करतात आणि मग मुलं ऐकत नाही. साहजिक आहे. एक साधी गोष्ट बघा, मी जर तुम्हाला एखादी गोष्ट तुम्ही करताय आणि मी जर तुम्हाला म्हटलं की हे करू नको, तुम्ही एक दिवस ऐकाल, उद्या तुम्ही तेच काम करता, मी पुन्हा तुम्हाला म्हणेल की करू नको, तर काय होतं, तुम्ही जी कृती करताय किंवा जे काम करताय ते सुद्धा तितकं व्यवस्थित होत नाही. आणि मग तुम्हाला हळूहळू तुमच्या पालकांचा, म्हणजे त्या मुलांना पालकांचा राग यायला लागतो की मी प्रत्येक गोष्ट जी करणार आहे त्याच्यामध्ये आई किंवा बाबा सतत लुडबुड करतायत आणि तुला पर्सेंटेजेस हवे, तू गाण्याकडं नाही जायचं, इकडं नाही जायचं. त्यांना करिअर, ह्या किशोरावस्थेतल्या मुलींना ना त्यांचं करिअर 8वी-9वीतच खरं फिक्स झालेलं असतं. त्यांच्या डोक्यात असतं की मला हे करायचं आहे. पण आपल्याला असं वाटत असतं की मी जे केलं नाही ते माझ्या मुलींनी करावं. आईला तर विशेषतः वाटत असतं की मला डॉक्टर व्हायचं होतं पण माझी परिस्थिती नव्हती, माझ्या मुलींनी करावं. पण हे नाही आहे ना, तिला जे वाटते ते करू द्या ना. तुम्ही जर 8वीपासून फक्त तिला म्हणताय की मग तुला डॉक्टरच व्हायचं आहे, तर ते मुलं धड कोणतीच गोष्ट करत नाही. जे काही करणार आहेत ते सतत चुकीच्या गोष्टी होत राहणार आहेत. हां, मी मगाशी इथे एक असा मुद्दा आला आहे की आई मुलगी, वडील मुलगा हे मित्रत्वाच्या नात्याने जर असतील तर अत्याचार होणार नाही. असं होत नाही. त्याचं कारण असं आहे की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, अत्याचार का होतात, हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. एकतर काय झालं आहे, भारताची परिस्थिती जर आपण बघितली तर तरुण असतील किंवा मला तर तरुणांपेक्षा ज्यांचे वय जास्त आहे, एक तर खूप लहान वयातली मुलं किंवा थोडी मोठी माणसं, बेरोजगारीमुळे काय होतं, विक्षिप्तपणा वाढत जातो. जेव्हा कोणतंच काम नसतं तेव्हा ते नाही त्या गोष्टींकडे वळायला लागतात. आणि हे अत्याचार जे आहेत हे माझं जे सर्वेक्षण आहे त्याच्यानुसार की ह्या गोष्टी त्याला खूप कारणीभूत आहेत. आपण म्हणतो ना, सायको लोकांचं प्रमाण जास्त वाढायला लागलं. म्हणून आपल्या मुलींच्या मैत्रिणी कोण आहेत, मित्र कोण आहेत, त्यांच्या फॅमिलीज कोण आहेत, हे पालकांना 100% माहिती असलंच पाहिजे. त्या पालकांमध्ये संवाद असलाच पाहिजे. कारण की काय होतं, आपण जितकं माणसं ओळखतो तितकं त्यांचं वय नाही आहे माणसं ओळखण्याचं. त्याच्यामुळे आपण जेव्हा त्यांच्या पालकांशी बोलणार आहे, त्या मित्रमैत्रिणींशी बोलणार आहे, तेव्हा आपल्याला त्या मुलाचा, मुलीचा किंवा त्या पालकाचा अंदाज येतो. आणि खरंच जर ती चांगली नसतील तर आपण व्यवस्थितरित्या त्या आपल्या मुलाला किंवा आपल्या मुलीला हाताळू शकतो. पण म्हणून आपण सतत त्यांच्या मित्रमैत्रिणींशी संपर्कात राहायचं. संपर्कात राहायचं म्हणजे तुम्ही रोज उठून त्यांना हाय हॅलो करणार आहेत, तेही मुलींना आवडत नाही. पण अशी भूमिका पाहिजे की तुम्हाला ते सगळं माहिती पाहिजे. आता स्वैराचार करतात मुलं मुली, स्वातंत्र्याचा स्वैराचार करतात असं यांचं म्हणणं आहे. करतात, आपण करतो. आपल्याला जर कोणाचाच धाक नसेल तर आपल्याला सुद्धा वाटतंच. म्हणून मी मगाशी म्हणले होते तुम्हाला की मैत्रीचं नातं असलं पाहिजे, संवाद असला पाहिजे, लाड असले पाहिजे,
पण जिथं तुमची भूमिका तुम्हाला कळतंय की इथे नाही म्हटलं पाहिजे, तिथं तुम्ही नाहीच म्हटलं पाहिजे. आणि मुलांना तुमच्याविषयी मनातून आदर पाहिजे. तुम्ही ओरडतायत त्यांच्यावर म्हणून ते घाबरतायत असं नको. तर कसं आहे, मुलांना आतून आपल्या आईवडिलांचा आदर पाहिजे की नाही, माझ्या आईवडिलांनी खूप कष्ट केले आणि त्यांचं समाजात एक नाव आहे आणि मला खूप छान व्यक्ती बनायचं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय, मला खूप छान बनायचं, मला छान लाईफ जगायचं. लहानपणापासून ना मुलांना आनंदी जीवन जगण्याचं स्वप्न दाखवा, पैसे कमवण्याचं स्वप्न नका दाखवू. जेव्हा मूल आनंदी असणारे, समाधानी असणारे, ते बरोबर छान करिअर करतं. आणि जी माणसं मुळात खूप चांगली असतात ना, मला नाही वाटत ती स्वैराचार करत असावीत. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार कितपत योग्य आहे? स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही. कारण की काय असतं, आता हाऊसवाईफ पण आहेत, नवरा बायको आहेत, आणि प्रत्येक नात्यामध्ये प्रत्येकाला एक स्पेस हवी असते की त्याला तेवढं का होईना स्वातंत्र्य पाहिजे की मला कसं जगायचं आहे. हां, त्या स्वातंत्र्याचा जर दुरुपयोग व्हायला लागला की मग तो स्वैराचाराकडे वळतो असं मला वाटतं. आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाही. आपल्या मुलींच्या बाबतीत स्वातंत्र्य द्या, पण तिला मग ती जेव्हा त्या स्वातंत्र्याचा गैरफायदा घ्यायला लागते तिथं मात्र आपल्याला ठाम भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून आपल्या मुलींशी संवाद रोज होणं गरजेचं आहे. त्यांची नजर आपल्याला ओळखता येणं, त्यांचा चेहरा आपल्याला ओळखता येणं हे फार गरजेचं आहे. मुलींना आणि मुलांना कितपत स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. मी आता जसं तुम्हाला म्हटले ना की अजून आपल्याला स्वातंत्र्याची डेफिनेशन माहिती नाही आहे. तुम्ही मला सांगा, म्हणजे तुम्हीच विचार करा की आज एवढ्या वयामध्ये सुद्धा म्हातारी माणसंसुद्धा मी म्हणेल त्यांना तरी ह्या स्वातंत्र्याचा अर्थ कळला आहे का? कितीतरी स्त्री पुरुष स्वैराचाराने वागत आहेत. म्हणून एक आपल्या मनाला पटेल ही व्याख्या खरंच करा. मला तर असं वाटतं की स्वातंत्र्य असं असावं की ज्याच्यामध्ये त्याची प्रगती आहे, चांगुलपणा आहे, कुटुंब आहे, मित्रमैत्रिणी आहेत, नुकसान नाही, समाधान आहे, मदत आहे, हे सगळं स्वातंत्र्यामध्ये येणार आहे. वाहवत जाणं, आपण म्हणतो ना शिकार, हा शब्द फार मला भीती वाटते त्याची, पण शिकार होणं हे सगळं नंतर स्वैराचाराकडे जातं. आणि मग स्वैराचाराकडून मानसिक बदल होत जातात आणि मग खूप आत्महत्या, अत्याचार हे सगळं शेवटी फार भयानक आहे. आपल्याला तिथपर्यंत आपल्या मुलांना जाऊच द्यायचं नाही आणि आपण जाऊ देणार नाही आहेत. बरोबरचं मनातून अरे हां, एक मुद्दा खूप छान घेतला यांनी की आजकालच्या पिढीला बाहेरचं खाणं खूप आवडतं. पण मी ह्याला म्हणजे मला खरं मनातून असं वाटतं, ज्या घरामध्ये आई खूप छान स्वयंपाक बनवत असेल, आनंदाने स्वयंपाक बनवत असेल, स्वयंपाकाच्या वेळी ती उत्साही असेल, आनंदाने मुलीची काळजी करेल, किंवा मुलं, आता हा मुलं मुली हा मुद्दा यायला लागला आहे, आपण दोन्हीवर बोलूयात. त्या घरातल्या मुलांना बाहेरचं खावं वाटत नाही. त्यांना ना ते गावाला बघा, ट्रीपला मुलं जेव्हा जातात, 8-9 दिवस बाहेर राहतात, ते आपल्या शहराच्या जवळ आल्यावर आईला फोन करतात, आई साधा वरण भात आणि लिंबाची फोड काढून ठेव. साधा वरण भात. म्हणजे ज्या घरामध्ये आई खूप मन लावून स्वयंपाक करते, ज्या घरातलं वातावरण छान असतं, त्या मुलांना मला तरी असं वाटतं की बाहेरचं खावं वाटत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला काय समजायचं आहे तुम्ही समजून घ्या. ओके, हां, हा मुद्दा खूप छान आहे. आणि खरं म्हणजे मी याच्यावर जे बोलणार आहे ते पटेल नाही पटेल मला माहिती नाही, पण हा खरंच महत्त्वाचा आहे. मुलांना लैंगिक शिक्षण देणे गरजेचे आहे का? मी 2002 पासून हे काम करते, तर मला असं खरंच मनातून वाटतं खूप गरजेचं आहे. फक्त जो हे शिक्षण देणारा शिक्षक आहे त्याची भाषा खूप व्यवस्थित असली पाहिजे, तो विद्यार्थ्यांना आवडला पाहिजे. कारण की मी स्वतः हे ट्रेनिंग 2002 पासून आजपर्यंत मुलांना देते. मला कधीच घाणेरडा अनुभव आला नाही किंवा काहीच नाही. उलट मला असं वाटतं की मी हे खूप चांगलं काम करते, कारण त्यांच्या मनामध्ये एवढे प्रश्न आहेत की जे पालकांशी नाही बोलू शकत आहेत. ते असं एक माणूस पाहिजे त्यांना की
आहेत त्यांच्या मनामध्ये प्रश्न, आणि त्या प्रश्नांची व्यवस्थित चांगल्या भाषेमध्ये उत्तरं देणारं माणूस पाहिजे. त्याच्यामुळे ना गव्हर्नमेंटनी खूप छान, सेंट्रल गव्हर्नमेंटनी खूप छान ट्रेनिंग सुरू केले होते. म्हणजे आता बंद झालेत, पण ते मला असं मनापासून वाटतं की ते पुन्हा सुरू होणं गरजेचं आहे. त्या ट्रेनिंगमध्ये शिक्षकाला असं बनवलं जायचं, लोक निवडले जायचे आणि असं बनवलं जायचं की तो माणूस समोर उभा राहिला की मुलं बोलतात, खूप बोलतात. इतकी प्रश्न आहे, म्हणजे मी जर हे प्रश्न सांगायला बसले तर तुम्ही म्हणाल की अरे बाप रे, हे असं असतं. मुलांच्या मनामध्ये असंख्य प्रश्न आहेत की ज्याचा विचार आपण करूच शकत नाही. पण मला असं खरंच मनातून वाटतं की हे शिक्षण सुरू व्हावं, फक्त त्याची भाषा देणारा व्यक्ती योग्य असला पाहिजे. किशोरावस्थेविषयी चर्चा झाली पाहिजे, आपण तीच करतोय सर. बरं, किशोरवयीन मुलींबद्दल यांचं म्हणणं आहे की किशोरवयीन मुलींबद्दल आपण पुन्हा बोलूयात. मी तुम्हाला पहिल्यापासून तेच सांगते आहे की हा सगळा प्रवास तुम्ही स्वतः पाहिलेला आहे तुमच्या घरात. म्हणजे आता जेंट्स पण आहेत इथे, लेडीज पण आहेत, बायकांनी अनुभवला आहे, पुरुषांनी, घरातल्या आई आहे, बहिणी आहेत, यांना सगळ्यांना ह्या प्रवासातून जाताना पाहिलं आहे. लहानपणी मुलांसोबत खेळत, आजकाल हे चित्र दिसत नाही, आपल्या काळामध्ये होतं बघा. लहानपणी मुलांसोबत खेळायच्या, मग जेव्हा त्यांना पिरियड्स यायचे त्याच्यानंतर त्या एकदम मुलांपासून दूर व्हायच्या. आता हे चित्र तुम्हाला दिसणार नाही, त्याच्यामुळे आपण जास्त परेशान आहोत. पण ही मानसिकता आपण सुद्धा करून घेतली पाहिजे. काळानुसार थोडंफार आपण सुद्धा स्वीकारलं पाहिजे, बदललं पाहिजे. आपण आपल्या काळातलं सगळंच घेऊन चालणार नाही आहे ना. आपल्या काळातल्या चांगल्या गोष्टी घेऊयात, ते त्यांना देऊयात. पण सगळंच जर तुम्ही म्हणत असाल माझ्या काळात हे होतं आणि आता माझ्या मुलीने तेच केलं पाहिजे किंवा माझ्या मुलांनी तेच केलं पाहिजे, सॉरी, ही म्हणजे अपेक्षा प्लीज करू नका. त्यांना जगू द्या, छान जगू द्या. आणि तुम्ही स्वतः जितकं छान जगता ना, तुम्हाला बघून ती मुलं घडणार आहेत. म्हणून मी आता एक मुद्दा स्पष्ट मांडते. ड्रिंक करणारे पॅरेंट्स, मी लेडीज जेंट्स दोन्ही बोलले, ठीक आहे, आपण असू नसू त्या कॅटेगरीमध्ये, पण जनरली जेंट्सचं बोलेल. तुम्ही सांगा, जर घरामध्ये जर वडिलांना रोज दारू पिताना मुलगा असो मुलगी असो बघत असेल, काय परिणाम होईल? आर्थिक परिस्थिती खराब होती आहे, घरात वाद होत आहेत, त्या मुलावर परिणाम होतो आहे. आणि दोन गोष्टी घडतील, एक तर ते कोमेजून जातं, आणि दुसरी गोष्ट, हे नेमकं काय आहे, किती छान आहे, माझे बाबा रोज घेतात म्हणजे हे खूप छान आहे, मग मी पुढे हेच करणार आहे. त्याच्यामुळे मी पहिल्यापासून सांगते की आपण सगळ्यात पहिले आपल्याला बदला आणि मग मुलांकडनं अपेक्षा करायला आपण सुरुवात करू शकतो. एक मिनिट, सालसेटचे ट्रेनिंग सुरू झाले होते. हां, मला म्हणजे खरंच आवडेल सांगायला, सालसेटचा प्रोग्रामविषयी इथे मांडलं आहे. या सालसेटच्या प्रोग्रॅम अंतर्गतच मी 2002पासून आजपर्यंत हे ट्रेनिंग देते आणि त्याच्यासाठी मला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे 2005ला. आणि खरंच मुलं खूप छान असतात. तर ही ट्रेनिंग्स खरंच सुरू व्हायला पाहिजे. फक्त मी हेच म्हणेन की ज्या लोकांना तुम्ही ट्रेनिंग देणार आहात ती म्हणजे जेंट्स आहेत, लेडीजच्या बाबतीत शक्यता म्हणजे खूप काही फरक पडत नाही, पण जेंट्सच्या बाबतीत योग्य व्यक्तीला ट्रेनिंग दिलं गेलं पाहिजे. ह्याचं कारण मला खूप काही सांगायची गरज नाही, कारण की तुम्ही समाजाचे भाग आहात, तुम्ही बघता आहात की काय चाललेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, एक मिनिट, हां, ह्यांचं असं म्हणणं आहे की मुली किंवा मुलं किशोरावस्थेमध्ये जेव्हा येत असतात त्यांच्या कोणत्या बदलावरून आपली मुलं वाईट मार्गाला जात तर नाहीत ना. एक मिनिट, पूर्ण मेसेज दिसत नाही आहे तो, पण असं असावं की आपण कसं ओळखावं. मी तुम्हाला म्हटले की इतकं छान बॉन्डिंग पाहिजे तुमच्या मुलांशी की त्याची नजर वाचता आली पाहिजे, त्याच्या हालचाली टिपता आल्या पाहिजे, त्याचं मित्रसंगत बघा, कॉलेज बंक करून तो जर कुठे जातोय हे बघा, शाळेशी संपर्कात राहा. पण सतत त्याला सांगितलं नाही पाहिजे मी आज शाळेत आलो होतो किंवा मी तुझ्या क्लासमध्ये चक्कर मारली. तुम्ही बाहेरून नजर ठेवू शकता, कारण की जेव्हा तुम्ही त्याला सतत सांगणार आहात, टोचणार आहात, तेव्हा मात्र काय होतं, ही मुलं नाही त्या गोष्टी जास्त करायला लागतात. त्याच्यामुळे त्यांच्या हालचाली टिपत राहणं मात्र गरजेचं आहे. ओके, थँक्यू. हां, माझा आवाज थोडा हळू येत असेल, बोलण्याच्या ओघात थोडं. हां,
इथे एक छान प्रश्न आहे. सालसेटचा प्रोग्राम जो आहे त्याच्यामध्ये खरं किशोरावस्थेतील मुलांचे बदल आणि त्या ट्रेनिंगमध्ये मुलांना HIV-चं पण ट्रेनिंग दिलं जातं. पण मला आता असं वाटतं की हा सालसेटचा प्रोग्राम थोडा अजून वरच्या लेवलनी न्यावा, कारण की त्या काळामध्ये HIV-चं प्रमाण जास्त होतं, आताही आहेच. पण मग फक्त HIV हा एकच आजार भारतामध्ये खूप वाढला आहे असं नाही, खूप गोष्टी आहे. तर माझं आता असं म्हणणं आहे, या HIV सोबत त्यांना मानसिक अस्वास्थ्यता कशी टाळावी, कसं फ्रेश राहावं, कसं स्ट्रॉंग राहावं हे शिकवणं जास्त गरजेचं आहे. मग या HIV प्रोग्रामसोबत, या किशोरावस्थेतल्या प्रोग्रामसोबत मुलं सक्षम कशी होती शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, भावनिकदृष्ट्या, हे प्रोग्राम्स राबवणं खूप गरजेचं आहे. मध्यंतरी आमचे एक सर म्हटले होते, ते लाईव्ह होते. ते म्हणाले की चांगली माणसं घडवा, नुसतं माणूस नका घडवू. आज काळाची गरज आहे आपली भारताची की चांगली माणसं घडवायची, आणि ही माणसं घडवण्यासाठी आपल्याला पहिले आपल्या मुलांना घडवायचं आहे. आणि नुसतं घडवायचं नाही तर त्यांना चांगलं घडवायचं आहे. पैसा मॅटर करत नाही आहे, आणि सतत त्याला टेन्शन देऊ नका की तू हे केलंच पाहिजे, कारण की तो हो म्हणतोय किंवा ती हो म्हणती आहे, पण तिची जर तेवढी कपॅसिटी नसेल तर मग मात्र ती मुलं डिप्रेशनमध्ये जायला लागतात, आणि ती डिप्रेशनमध्ये गेली की पुढे मात्र फार अवघड आहे. मग आत्महत्यांचे प्रमाण असतील किंवा इवन मानसिक आजार खूप वाढलेत भारतामध्ये. म्हणजे भारत खरं पूर्वी खूप म्हणजे योगा असेल, ह्या सगळ्या गोष्टी असेल, ह्या ॲक्टिव्हिटीज असेल, त्याच्यामुळे भारतीय माणूस हा खूप फ्रेश होता, मानसिक आजारांपासून खूप दूर होता. पण आता काय झालं आहे, मुलांचे खेळ बंद झाले. हा एक मुद्दा मला आता लक्षात आला की मुलांचे खेळ बंद झालेत, सतत मोबाईल, TV, आणि आपल्यालासुद्धा काय वाटतं की बाहेर वातावरण चांगलं नाही आहे त्यांना कुठं, पण त्यांना थोडंसं मोकळं राहू द्या, त्यांना 4 मुलांमध्ये खेळू द्या, 4 मुलांशी गप्पा मारू द्या, मुलींशी मारू द्या, चर्चा करू द्या. त्याच्याशिवाय त्यांना पुढे काय करायचं आहे, आजूबाजूला वातावरण कसं आहे हे म्हणजे त्यांना कळत नाही. म्हणजे मी शाळेमध्ये एक गंमत पाहिली आहे. मुलींचा वर्ग असेल, मुलांचा वर्ग असेल, म्हणजे आपण इमॅजिनसुद्धा करू शकत नाही अशा चर्चा ते करतात. मग तुम्ही विचार करा की आपलीच मुलं आहेत ती, त्यांच्या मनात एवढे विचार आहेत, आणि मग आपण त्या प्रश्नांची उत्तरं कोण देणार आहेत त्यांना. म्हणून संवाद का म्हणते मी, ठीक आहे 100 पैकी 80% का होईना आपण त्यांना मदत करू शकतोय, आणि 20% ते इकडून तिकडून घेतातच घेतात, किती जरी आपण चांगले पालक असलो तरीसुद्धा. पण ह्याच्यामध्ये काय होते, संवाद खरंच खूप महत्त्वाचा आहे. एक मिनिट. मानसिक आजार आणि आनंद, मी जसं तुम्हाला म्हणते आहे की घरातलं वातावरण खूप महत्त्वाचं आहे. बाहेरचं वातावरण आपण खूपसं बदलूच शकत नाही आहे सध्या तरी. मग मला असं वाटतं प्रत्येकाने जर स्वतःच्या घरातलं वातावरण बदललं तर आपोआप बाहेरचं वातावरण बदलणार आहे. त्याच्यामुळे आई वडील, एकत्र कुटुंब पद्धती, मुलांना काका काकूंशी बोलू द्या, आत्यांचं येणं जाणं राहू द्या, मामा मावशांचा लळा राहू द्या. आहे का हे, कोणी जर येणार असेल तर आपल्याला आत्ताच टेन्शन येतं की माझं तर सिरियलची वेळ होती आणि आता ह्या येऊन बसणार आहेत. हे कुठंतरी आपणच इतकं ॲडिक्ट झालेलो आहोत या सगळ्या सोशल मीडियाचे की आपलंच मन लागत नाही, आपण माणसांना वेळ द्यायला तयार नाही. मग आपण आपल्या मुलांकडनं का बरं अपेक्षा करावी, आपल्याला त्यांना यंत्र बनवायचंच नाही आहे. म्हणजे मी हे वारंवार सांगते आहे, कारण मी बघते आहे रोज की मुलांचा प्रॉब्लेम काय. त्यांना तुम्ही ना माणूस घडवा, म्हणजे तुम्ही त्यांच्याशी संवाद साधा. नका बघू TV, काही देत नाहीत ह्या सिरियल आपल्याला, भांडणंच करवतं, सासू सुना हेच, बाकी काय चाललंय. आणि सिरियल्सचं तर म्हणजे माझ्यावर कोणी आक्षेपही घेईल, पण तुम्ही विचार करा की त्या सिरियलमध्ये ही सासू 3दा लग्न करते, 4दा लग्न करते, तो माणूस 4दा लग्न करतो. ही काय पद्धत आहे, आणि आपण हे बघतोय, त्याच्यावर कमेंट करतोय मुलांसमोर. मग आपण ही अपेक्षा करतोय का मुलांकडनं, आपण ही तर अपेक्षा करत नाही. मग हे आपण रंजकतेने का बघतोय. सगळ्यात पहिले हे सगळं बघणं मला असं वाटतं मनापासून आपण बंद केलं पाहिजे, त्याच्यावर चर्चा करणं बंद केलं पाहिजे. जोपर्यंत आपण हे बघणं बंद करणार नाही, याचा आस्वाद घेणं बंद करणार नाही, या सिरियल्स बंद होणार नाही. आणि हे जे अत्याचार, जे आपण ज्याला सतत घाबरत असतो, हे कुठंतरी हे बीज आहे की पॅरेंट्स बघतायत, मुलं बघतायत, आणि मग त्यांनाही वाटते की अरे हे करून बघावं. काय नेमकं एक तुम्हाला मॉब सायकोलॉजी माहिती असेल, माणूस वाईट नसतो, पण जेव्हा तो गर्दीत जातो त्यालाच कळत नाही तो काय करतोय. आणि खूप घटना ज्या आहेत
ह्या मॉब सायकोलॉजीमधून घडलेल्या आहेत. आपण जे गँग रेप जे म्हणतो, मे बी असंही असेल की त्याच्यातला, मी एक मुलाखत पाहिली होती की तो एक खूप चांगला मुलगा होता इंजिनिअरिंगचा आणि तो पण रेपमध्ये होता. तो म्हणाला, पण मला कळलंच नाही मी काय करत होतो, हे सगळे जे करत होते मला पण वाटलं हे करून बघावं. आणि त्याचं जेव्हा हिस्ट्री काढली तेव्हा लक्षात आलं की त्याच्या फॅमिलीमध्ये सुद्धा हे प्रॉब्लेम्स होते. आता अजून एक मुद्दा आहे की आपल्या फॅमिलीमध्ये जर असे मानसिक आजार असतील ते जेनेटिक हा प्रॉब्लेम पुढे जाऊ शकतो. मग जर आपल्याला माहिती आहेत की आपल्याकडे हे प्रॉब्लेम्स आहेत, आपण आपल्या मुलांच्या बाबतीत आत्ताच काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा माझ्या आत्ता लक्षात आला की आपण सतत मुलींना सांगतो की इकडं बघू नको, तिकडं बघू नको. पण माझं असं म्हणणं आहे, मुलांना सुद्धा चांगली दृष्टी देण्याचं काम आपलंच आहे. त्यांना चांगलं दाखवा. त्यांना मुलींचा आदर कसा करायचं हे घरातून शिकवलं पाहिजे. आणि गॉसिपिंग करण्यापेक्षा चांगल्या गोष्टींवर चर्चा करा. कारण की ही सवय जर आईला असेल, वडिलांना असेल, जनरली जेंट्समध्ये कमी असते, बायकांमध्ये जास्त असते, तर ही मुलांमध्ये आपोआप येणार आहे. आणि ही जी मेंटॅलिटी आहे ही कळत नकळत मुलांमध्ये जाते. ते नाही त्या गोष्टींवर चर्चा करायला लागतात आणि ह्या गॉसिपिंगमुळे कितीतरी बळी गेलेले मी स्वतः पाहिलेले आहे. चांगल्या चांगल्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आपण गमतीमध्ये एखाद्याला वाईट म्हणून जातो, म्हणजे नसतो पण तो, आणि पण आपल्याला काहीतरी त्या दिवशी विषय पाहिजे असं म्हणून बोलतो. आणि हे मुलं, आपली मुलं अनुकरण करत असतात. माझी आई तर बोलली होती. मग त्याला पण किंवा तिला पण ती सवय लागते की शेजारच्या चारित्र्यावर चांगले 4 शिंतोडे उठवायचे, त्याच्यावर चर्चा करायची. हा किती वाईट आहे, काहीच नसतं. पण मग याच्यामध्ये त्याचं स्वतःचं नुकसान होतं निगेटिव्ह बोलून, त्या समोरच्याचं होतं आहे. म्हणून घरामध्ये आईवडिलांनी बोलताना, वागताना थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्या आईवडिलांचे तर प्रॉब्लेम्स खूपच अवघड आहेत. म्हणजे मी त्यांनाही दोष देणार नाही, कारण की मी स्वतः नोकरी करते. आणि पण एक आहे, थोडा दोष पण घेईल की चुकतं आहे, वेळ देऊ शकत नाही ही बाब खरी आहे. पण मी जसं तुम्हाला म्हणले, ठीक आहे, आपण 2 वेळेस एकत्र बसून जेवण नाही करू शकत आहे सगळा कुटुंब, संध्याकाळी का होईना ठरवून टाका, बाकीच्या गोष्टी संपवून टाका. असं काही गरजच नाही आहे की त्या गोष्टींना महत्त्व देणं, सिरियल्स बघणं किंवा मोबाईलशी खेळत बसणं. 8ला जर आपण सगळे एकत्र जमलो तर आपण सगळ्यांनी एकत्र जेवणं आणि तेव्हा हेल्दी संवाद असणं खूप गरजेचं आहे. किशोरावस्थेतील मुलींनी फिटिंग पोशाख करणे. सर, एक साधी गोष्ट आहे. मी मगाशीच सांगितलं की मुलींना कम्फर्टेबल वाटेल असे त्यांना कपडे घालू द्या. आणि विशेष आईची भूमिका मी पुन्हा सांगते आहे की तुम्हाला जर लक्षात येतं आहे की हे नाही चांगलं दिसत आहे माझ्या मुलीला, पण तुम्ही सांगून तेव्हा बहुधा तिला समजणार नाही, तुम्ही एकदा तो ड्रेस घालून बघा, तशा टाईपचा तिच्यासोबत बाहेर जा. जेव्हा लोकांच्या नजरा तुमच्याकडे बघण्याच्या वेगळ्या असतील, तुमच्या मुलांना आवडत नाही, म्हणजे ते लाख करो, पण त्यांना आपल्या आईवडिलांना नावं ठेवलेलं आवडत नसतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं एवढं डेअरिंग आपल्या मुलांसाठी करायला हरकत नाही, जर आपल्याला योग्य मार्गावर आणायचं असेल तर. आणि ओके, हो किरणताई, एकदम बरोबर आहे तुमचं. मगाशी मी हा मुद्दा सांगितला की मुलींना सगळं सांगू नका, किंवा आता हे जे प्रश्न येतात की मुलींनी हे कपडे घालायचे नाही, अरे तुम्ही बदला ना तुमच्या नजरा. म्हणजे आपण आपल्या मुलांना हे शिकवलं पाहिजे की शरीर किंवा ह्या सौंदर्य ह्या गोष्टीच्या पलीकडे व्यक्ती आहे. खरं हा दृष्टिकोन मुलांमध्ये आणि मुलींमध्ये रुजवायला पाहिजे. तुम्हाला एक गंमत वाटेल की जसं आपण स्त्रियांच्या बाबतीत त्यांच्या कपड्यांच्या बाबतीत बोलतो ना, तर मी तर म्हणेल मुलांनी सुद्धा व्यवस्थित कपडे घालावे. त्या टाईट जीन्स आहेत, त्याला धड बसता येत नाही, मग ते आपण बघू शकतोय. मग मुलींनी जर घातली टाईट जीन्स, का नाही बघू शकत आहे? कारण की आपली दृष्टी खराब आहे. मला हे एवढंच म्हणायचं आहे. म्हणजे ठीक आहे, तिला जे कम्फर्टेबल वाटतंय ते तिने घालावं. आणि आईला जर लक्षात येतंय की नाही हे चांगलं दिसत आहे, आईच्या डोळ्याला बरोबर कळत असतं की माझ्या मुलीला काय छान दिसतंय, तर तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, मुलांची आणि मुलींची दृष्टी स्वच्छ कशी होईल याचा प्रयत्न करावा. जेव्हा आपली होणार आहे
तेव्हा आपल्या मुलांची होणार आहे. आपली दृष्टी जोपर्यंत स्वच्छ नाही, आपण आपल्या मुलांची दृष्टी स्वच्छ करूच शकत नाही. दुष्परिणाम आई घरी असली तरीसुद्धा होतो आणि आई नोकरीत असली तरीसुद्धा होतो. माझं एवढंच म्हणणं आहे की खूप घटना अशा आहेत की खूप लक्ष देऊनही घटना घडत आहेत. कारण की आपण 24 तास मुलांसोबत राहू शकत नाही, ते बाहेर जात आहेत. बऱ्याच वेळा काय होतं, सगळं चांगलं दिसतंय शाळेमध्ये, एखाद्याला घरच्या वातावरणावरून, त्याच्या आईवरून, वडिलांवरून टार्गेट केलं जातं. बऱ्याच वेळा मुलं बोलत नाही, मग खूप काळानंतर समजतं. म्हणून संवाद असणं हे फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे नोकरी करणाऱ्यांच्याच मुलांच्या बाबतीत होतं असंही नाही, घरी राहणाऱ्या पालकांच्या बाबतीतसुद्धा हे चित्र दिसून येतं आहे. हां, आता बरोबर आहे की मुलांनीसुद्धा चांगली नजर ठेवा. आणि हे बीज जे आहे हे घरापासूनच असतं. आई आणि वडील हे जर याच्यावर संवाद साधत असतील तर मग त्या मुलालासुद्धा वाटतं की नाही, मी नाही असं बघितलं पाहिजे. माझ्या घरात आई आहे, मुलगी आहे, आणि घरात आई आहे, बहीण आहे म्हणून मी चांगलं बघायचं का, तो पण मुद्दा नाही आहे. म्हणजे मुळातच हे काम आहे पालकांचं की त्याच्यामध्ये हे रुजवा की स्त्री किती छान आहे. आज तो ज्याच्यामुळे एवढा उभा आहे तो कोणाच्या तरी गर्भातूनच आलेला आहे. त्या मातेनी किती सोसलेला आहे त्याला जन्माला घालण्यासाठी. आणि इवन तो जेव्हा बाहेर येणार त्याला स्वतःला किती स्ट्रगल करावं लागलं बाहेर येण्यासाठी. हे जेव्हा त्यांना खरोखर समजायला लागतं तेव्हा आपण कसे निर्माण झालेलो आहोत, आपल्याला किती स्ट्रगल करावं लागलं आहे, जगण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागणार आहे. आणि आयुष्य सांगू शकत नाही आपण, क्षणभंगूर आहे. मग जे आहे ते आनंदाने घालवा, समाधानाने घालवा, स्वच्छतेने घालवा. कारण की जिथे निर्मळ काहीच नाही तिथं मात्र काय होतं माहिती का, आनंद नसतोच. त्या क्षणापुरता आनंद वाटतो, पण जेव्हा तो क्षण निघून जातो तेव्हा त्या मुलासाठी, त्या मुलीसाठी, त्या पालकांसाठी, आणि ज्यांनी अत्याचार केले त्याच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांनी अत्याचार सहन केले त्याच्यासाठी सुद्धा खूप भयानक असतं. त्याच्यामुळे हे बाळकडू ना घरातूनच दिले गेले पाहिजे. खरंच आहे, जिजाऊ माँसाहेबांसारखीच आई असायला हवी, वादच नाही. त्या माऊलीसारखी तर होणेच नाही. म्हणजे इतका अभिमान आहे की प्रत्येक स्त्रीनी खरंच जिजाऊ होण्याचा प्रयत्न केला. आपण म्हणतो शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात, असं नका करू. तो माझ्याच पोटी जन्मावा आणि मीच जिजाऊ असावी, हे मात्र प्रत्येक स्त्रीनी ठरवायचं आहे आणि पुरुषांनी शिवाजी होण्याचं ठरवायचं आहे. अजून जर काही प्रश्न असतील, तेच प्रश्न येत आहेत, आपण त्याच्यावर चर्चा केलेली आहे. तर पुन्हा मला असंच वाटतंय की किशोर वयातील मुलींना होणारे त्रास वगैरे आपण जे म्हणतोय की हेच आहे. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तिचा भावनिक जो बदल होतोय, शारीरिक बदलाबद्दल तो तुम्ही समजून घ्या. ती तसं वागणार आहे हे तुम्ही ॲक्सेप्ट करा, पण नुसतंच ॲक्सेप्ट करून तसं वाऱ्यावर सोडायचं नाही. त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. किशोरावस्थेतली मुलं जर आपण लक्ष दिलं, त्यांना चांगल्या गोष्टींकडे वळवलं, त्यांचे छंद जर जोपासले, कारण की त्यांचा वेळ त्या काळात जाणं गरजेचं आहे. चांगल्या छंदांमध्ये त्यांना गुंतवलं तर त्यांचं मन भरकटणार नाही. पण जर त्यांना मोकळं सोडलं, सतत सोशल मीडियावर सोडलं, ती मुलं नाही ते व्हिडिओज बघणारे आणि जे बदल होत आहेत ते होतील आणि मग नाही त्या गोष्टींकडे ते वळतील. म्हणून त्यांना वाचनाची आवड हवी, चांगल्या गोष्टी ऐकण्याची आवड हवी, संवाद हवा. त्यांच्यामध्ये जे काही गुण आहेत हे आईवडिलांनी ओळखणं गरजेचं. काही मुलांचं ड्रॉइंग चांगलं असतं, काहींचा आवाज चांगला असतो, करू द्या त्यांना, ते छंद जोपासू द्या ना. त्याच्यात वेळ गेला की त्याचं मन कशाला भरकटेल. हां, मुळात मुलींचं शिक्षण होणं गरजेचं आहे. शहरात ही समस्या खूपशी दिसून येत नाही, पण खेड्यात आजही आहे आणि खूप भयानक परिस्थिती आहे. मी स्वतः 6.5 वर्ष खेड्यात काम केलं आहे आणि मी स्वतः बघितलं आहे की खूप वाईट परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती खरंच बदलणं गरजेचं आहे. आणि अजून एक मला असं वाटतं, शहरातल्या मुली तरी मोकळ्या असतात, त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती असतात, हेल्दी वातावरण आहे. पण खेड्यातल्या मुलींच्या बाबतीत ह्या घटना जास्त घडतात, त्या दाबल्या जातात. म्हणून मी तर म्हणते लैंगिक शिक्षणाची गरज खेड्यामध्ये खूप जास्त आहे. अर्धवट ज्ञान आहे तिथे आणि मुलं आणि मुलींच्या मधले हे प्रकरणं नाही आहेत, तर मोठ्यांकडून म्हणजे प्रौढ पुरुषांकडनं लहान मुलींवर अत्याचाराचं प्रमाण जास्त आहे. त्याच्यामुळे तिकडे अवेअरनेस असणं जास्त गरजेचं आहे. हां,
आईवडिलांना धोका देऊन शाळेच्या बाहेर फिरणं. मी तुम्हाला हेच मगाशी पण म्हटले होते की मुलं आपल्याला फसवतात. कधी कधी काय होतं, वयानुसार कधी कधी खोटं बोलतात. पण हे नेहमी कधी होतं, जेव्हा आईवडील प्रत्येक गोष्टीला विरोध करतात. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आईवडील बिलकुलच लक्ष देत नाही. जेव्हा विरोध खूप वाढतो त्याला काय होतं, आपण प्रत्येक गोष्टीतच विरोध करायला लागतो. मग कधी कधी त्याच्या चांगल्या गोष्टींनाही विरोध होतो. त्यांनी साधं छान एखादा पाण्याचा ग्लास भरून जरी आणला तरी आपण त्याच्यात खोट काढतो. मग प्रत्येक वेळी जर हा माणूस किंवा ही आपली आई सतत खोट काढत असेल तर मग मी खरं कशासाठी बोलायचं? मग माझा आनंद ज्याच्यामध्ये आहे मग मी खोटं बोलून जाणार. त्याच्यामुळे मी हे प्रत्येक वेळी सांगते, आपलं आपल्या पाल्याशी नातं खूप चांगलं असणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. आपले टेन्शन्स असतील, सगळ्या ज्या काही कटकटी आहेत त्या त्याच्या समोर बाजूला ठेवायच्या आणि त्यांच्यासमोर चांगलं वागणं गरजेचं आहे. ते पण वरवर नाही, आतून. कारण की आपण आपल्याला जेवढं ओळखत नाही तेवढे आपली मुलं आपल्याला ओळखत असतात. म्हणून जेव्हा तुम्ही आतून चांगले आहात, तुमचा चेहरा बरोबर सांगतो की तुम्ही किती चांगले आहात. सेल्फ डिफेन्स हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आता खूप छान प्रोजेक्ट सुरू झालेत लहान वयापासून मुलींना, म्हणजे मी विशेष करून मुलींसाठी आणि मला अजून एक मुद्दा सांगायचा आहे. नुसतं मुली पण नाही, मुलांवर सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत. हा मुद्दा आजपर्यंत खूप समोर आलेलाच नाही आहे. म्हणजे नुसतंच मुलींची काळजी घेऊन नाही तर मुलांची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे. म्हणून दोघांना लोक ओळखणं, माणसं ओळखणं, स्पर्श ओळखणं, नजर ओळखणं हे दोघांनाही शिकवणं गरजेचं आहे. अजून एक मुद्दा, व्यसन. लहान वयामध्ये खूप व्यसनाचं प्रमाण वाढलं आहे. ते व्हाईटनर असतं, व्हाईटनर, त्याच्यानंतर ते आता त्या खोकल्याचे औषध वगैरे बंद झालेत पण व्हाईटनर आहेच आहे. मी कितीतरी मुलांना व्हाईटनर ओढताना बघितलं आहे. शिक्षकाची पण जबाबदारी खूप आहे, पालकांची आहे. शिक्षकांनी सुद्धा हळू, म्हणजे त्याला असं खूप धाकात नाही पण मधून मधून बॅग चेक करणं सहजच, हे पालकांनी सुद्धा केलं पाहिजे आणि शिक्षकांनी पण केलं पाहिजे. पण हे मुलांना दाखवू नका की तुम्ही त्यांच्यावर संशय घेतायत. जेव्हा त्यांना हे लक्षात येतं की तुम्ही संशय घेतायत तेव्हा चुका वाढायला लागतात. सहज म्हणून, म्हणजे कधीतरी ही कृती करू नका, ही नेहमी करा. पहिल्यापासून जर तुम्ही या सगळ्या गोष्टी करत गेले तर तुमच्या मुलांचा तुमच्यावर विश्वास असतो, त्यांना संशय येत नाही. त्यांना तुम्ही उपदेश करताय, तुम्ही वाईट मार्गाला चाललेत म्हणून ते तुमच्यावर लक्ष ठेवतात, हे त्यांना कधीच वाटत नाही. म्हणून संवाद असणं, मी पुन्हा तोच मुद्दा म्हणेल की तुमचा आणि तुमच्या पाल्याचा संवाद असणं खूप गरजेचं आहे. मुलांना आणि मुलींना व्यसन कशामुळे लागतं? असे खूप जण असतील, आता याच्यातही असतील असं मी म्हणणार नाही की नसतीलही, लेडीज पण आहेत याच्यात नाही, पण समाजात व्यसन कशामुळेही लागू शकतं. पहिला मुद्दा, एखादा मित्र असेल, त्याचं बॅकग्राऊंड असेल आणि पैसा आहे, आईवडील कधीच विचार करत नाही की ह्यानी घरातून पैसे चोरलेत काय, ह्याला आपण 500-600 रुपये दिलेत, किती दिलेत. म्हणून पैसा देताना सुद्धा विचार करा, आपल्या मुलाची बॅग चेक करा. मग हे मुलं काय करतात, सोशल मीडिया तर आहेच आहे, ते बघितलेलं असतं, मग ते करून बघण्याची आवड असते, इच्छा असते, एकदा तर करून बघूयात. मग ते व्हाईटनर ओढणं वगैरे. मग माझा मित्र ओढतोय, मग तो त्याला सांगतो की अरे हे काहीतरी छान असतं बरं का, मस्त वाटतं. मग जो मुलगा कधीही आईच्या शब्दाच्या बाहेर नसतो, तो 8वीत आल्यावर ते व्हाईटनर ओढतो. आणि ह्या गोष्टी तर कशा आहेत तुम्हाला माहिती, की एकदा ती गोष्ट आवडली की माणसाला ते करावंच वाटतं, मग ते सोडावं वाटत नाही. म्हणजे संगत आहे, तो कोणासोबत राहतोय, आणि असं काही नाही आपण खूप लक्ष ठेवूनही ह्या घटना घडणार आहेत, पण तिथे आपण आपल्या मुलांना साथ देणं खूप गरजेचं आहे. संवाद हरवला आहेच, हे आपल्याला मान्य करावंच लागणार आहे. आवाज येतोय का? संवाद खरंच हरवला आहे. म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे बहुधा मला हे जास्त जाणवतं आहे का काय माहिती, पण मी रोज मुलांशी बोलते आणि माझं काउन्सिलिंग सेंटर पण आहे. काउन्सिलर असल्यामुळे सुद्धा ह्या लॉकडाऊनमध्ये तर म्हणजे इतकी डिप्रेशनमध्ये होती मुलं, म्हणजे लॉकडाऊनचा काळ कुठे गेला आहे मला कळलंच नाही. आणि मला एक आनंद आहे की कितीतरी मुलांना मी आत्महत्या करण्यापासून खरंच वाचवलं आहे. त्यांचा फोन घेतला असेल किंवा मेसेंजरवर आलेले मेसेजेस बघितले असतील, व्हॉट्सअपला आलेले. म्हणजे मला एका मुलानी
मला खरंच सांगावं वाटेल की एका मुलाने फक्त, माझा एक जुना विद्यार्थी आहे, जवळजवळ तो आता इंजिनिअरिंग लास्ट इयरला आहे, मॅडम हॅलो नमस्कार बाय पडतो असा एक मेसेज पाठवला आणि त्याच्या खाली फक्त डॉट 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 पाठवले आणि काहीच नाही. ते डॉट मला खूप काही सांगून गेले. म्हणजे हे आईवडिलांना सुद्धा ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजे की जेव्हा आपलं मूल शांत झालं आहे ह्याच्या मनामध्ये खूप काहीतरी चालू आहे. तर हे मात्र खरंच समजणं गरजेचं आहे की मूल शांत झालं आहे, एक्साईट झालं आहे, तिथं मात्र आपण जागं होणं गरजेचं आहे. हा मुद्दा पुन्हा आला आहे की किशोरावस्थेतल्या मुलांना लैंगिक शिक्षण द्यायलाच हवं, फक्त ते योग्य पद्धतीने. तेच प्रश्न आहेत. अजून जर वेगळं काही असेल तर आपण बोलूयात. हा पण मुद्दा खूप छान आहे की एक मुलगी शिकली तर पूर्ण कुटुंब शिकतं. आणि मी अजून एक याच्यावर बोलेल की एक घरातली व्यक्ती चांगली घडली, चांगल्या मनाची असली, ती सगळ्यांना चांगल्या मनाची करते. तुम्ही म्हणाले ह्या चांगल्या मनावर फार काम करतात, पण माझा खूप विश्वास आहे माणूस आतून स्वच्छ असणं, त्याची दृष्टी स्वच्छ असणं, त्याचं मन चांगलं असणं समाज चांगलं करतं. तुम्ही वरवर कितीही छान करा, मेकअप करा, पण तुमचं मन चांगलं नाही आहे, तुमचा आत्मा चांगला नाही आहे, तर मग मात्र आज जी अवस्था आपण बघतोय तीच राहणार आहे. आणि अजून एक गोष्ट की भारतीय संस्कृतीने आपल्याला खूप काही दिलं आहे. आपल्या मुलांना आपल्यापासून सुरुवात करा, योगा करा, मेडिटेशन करा. आपल्याकडे खूप चांगले मंत्र दिलेले आहेत, स्तोत्र दिलेले आहेत. ही सवय आपल्याला लावा, म्हणजे आपलं बघून मुलं करायला लागतात. आणि ज्यांना उच्चारांचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कॅसेट्स लावा, घरामध्ये हे ध्वनी येऊ द्या, ती पॉझिटिव्हिटी येऊ द्या. तुम्ही जोपर्यंत सकारात्मक होणार नाही, तुमची मुलं सकारात्मक होणार नाही. हा एक मुद्दा आहे. मुलांशी निगेटिव्ह बोलू नका. किशोरावस्थेतल्या मुलांशी तर बिलकुलच नका बोलू. कारण की आपण जितका नन्नाचा पाढा लावणार आहोत तितकं त्यांना डिप्रेशन येत जातं की अरे मी करू शकत नाही का. करू शकतो, म्हणा ना. तू छान दिसतो, असू द्या रंगानी सावळी, पण नाके डोळे छान आहेस बाई तू. त्यांना त्रास देऊ नका कृपया. त्यांच्या दिसण्यावर कमेंट करू नका. देवाने, हे बघा, प्रत्येकाचं असतं की मी छानच दिसलं पाहिजे, पण देवाने बनवलं आहे, मग त्यांनी जसं बनवलं आहे तसं स्वीकारा. आणि आपली मुलं आहेत, आपण जोपर्यंत आपल्या मुलांना जसे आहेत तसे स्वीकारत नाही, समाज स्वीकारणार नाही. रंगावर कमेंट्स करू नका, आवाजावर कमेंट्स करू नका, त्याच्या हुशारीवर सुद्धा मी तर म्हणेल कमेंट्स करू नका. त्याच्यात कोणता ना कोणता गुण 100% असणार आहे. आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुलांचं अवास्तव पण कौतुक करू नका, पण तुम्ही तुमच्या मुलाला जोपर्यंत स्वीकारणार नाही, त्याला छान म्हणणार नाही, समाज मान्य करत नाही त्याला. आणि तुम्ही एकदा त्याला स्वीकारलं मनापासून की मग समाज बघा कसा भारी स्वीकारतो. आपण हे क्रिकेटपटू वगैरे बघतो बघा, आपल्याला आज छान वाटतात, आपले आवडतेत ते सगळे हिरो, पण तुम्ही त्यांचा जर इतिहास बघितला, काय होतं? काही नव्हतं. मार्क्स नव्हते, दिसायला काही चांगले नव्हते. तेंडुलकर कसे आहेत बरं? छान राहतात म्हणून आता छान दिसत आहेत. आणि छान का दिसत आहेत? यशाचं तेज आहे. आईनी स्वीकारलं, गेम सकट स्वीकारलं. आपण आपल्या मुलातल्या काही गोष्टी का नाही स्वीकारू शकत? नाही घेऊ शकला तो 90%, ठीक आहे, वाईट वाटतं, वाद नाही. लोक टोचतात, म्हणून माझा स्वतःचा अनुभव आहे, लोक खूप टोचतात, त्या क्षणाला आपण कुठेतरी ढिले पडतो. पण आपण जेव्हा आपल्या मुलाला त्याच्या गुणांसकट स्वीकारतो, समाज बरोबर स्वीकारायला लागतो. त्याच्यामुळे पहिले तुम्ही तुमच्या मुलांना स्वीकारा जसा आहे तसा. आणि कृपया पुन्हा एकदा सांगते, आवाज, रंग, दिसणं हे काहीच नसतं. खरं सौंदर्य गुणांचं आहे, म्हणून त्याला गुणांचं सौंदर्य फार महत्त्वाचं आहे. एक मिनिट, एकच मिनिट, बॅटरी तरी एकच सेकंद. हर्षू, ए हर्षू, हर्षद, हा एक मुद्दा खूप आहे. मी रोज बघतीये कॉलनीमध्ये सुद्धा की मोबाईलवर गेम खेळणं. तुम्ही लोड का करू देताय? तिथं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की काही वेळा आपल्याला ठाम भूमिका घेणं खूप गरजेचं आहे. काढून टाका मोबाईलमधले गेम, व्हा ना ठाम. आणि तो का बरं गेम खेळतोय? कारण की तुम्ही त्याला वेळ देत नाही. तुम्ही त्याच्याशी खेळा. लॉकडाऊनमुळे बरोबर आहे, ते बोर होणार आहेत, तुम्ही त्याच्याशी खेळा, पत्ते खेळा, कॅरम खेळा, गाण्याच्या भेंड्या खेळा, खूप गोष्टी आहेत.
त्यांना रोज एक गोष्ट सांगा. आणि खूप जणांना वाटतं की गोष्टी मुलांना आवडत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे की मी शाळेमध्ये गोष्टींसाठी खूप फेमस आहे. माझी आज IITला असलेली मुलंसुद्धा आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा आणि दर दिवाळीत येतात मला भेटायला. आणि का पहिला मुद्दा असतो त्यांचा, मॅडम आज कोणती गोष्ट सांगणार. मुलांना गोष्टी आवडतात कारण की ते त्यांना काहीतरी शिकवून जातात. हे करू शकता ना, आणि काढून टाका ते गेम. आपल्याला कळतंय सगळं, तर मग आपण का ठेवलेत? आपण चिडचिड करून उपयोग होणार आहे का? नाही. चिडचिड करून उलट तोही टेन्शनमध्ये, आपणही टेन्शनमध्ये. त्यापेक्षा सरळ उपाय आहे, काढून टाका आणि वेळ द्या त्यांना. हां, आईवडिलांची भीती खरंच वाटू नये मुलांना. मी पहिले पण बोलले हा मुद्दा, की आईवडिलांविषयी आदर असावा, प्रेम असावं आणि विश्वास असावा. त्यांना हे असं कम्फर्टेबल वाटलं पाहिजे घरात आल्यावर. असं भीती नाही. म्हणजे पूर्वीच्या काळी होतं बघा, माझ्या घरात सुद्धा झालेलं आहे. माझे आजोबा आले की आम्ही चिडीत चूप असायचो, पण माझे वडील आल्यावर आम्हाला आनंद व्हायचा. म्हणजे इतकी पण भीती नको की त्या माणसाचं अस्तित्व नकोसं व्हायला पाहिजे, असं नाही. आपल्या मुलांशी आपलं वातावरण छान पाहिजे. जिथे धाक आहे तिथं तिथं धाक दाखवलाच पाहिजे. खरं सौंदर्य म्हणजे काय आहे? गुण. रंग कसा आहे ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कसे आहात ते फार महत्त्वाचं. तुम्ही बोलता कसे, तुमचं बोलणं ना तुमचं फेक आहे का आतून आहे, हा तुमचा चेहरा खूप सांगत असतो. आणि चांगली माणसं त्यांच्या चेहऱ्यावरून बरोबर ओळखली जातात. एक काळा कुळकुळीत जरी मुलगा असला, मुलगी असली, पण ती जेव्हा बोलायला लागते ती आतून प्लेन असते. तिचं हेल्पिंग नेचर असतं. तिच्या रंगाकडे, तिच्या दिसण्याकडे लक्षच जात नाही, फक्त तिच्या आवाजाकडे आणि तिच्या डोळ्यांकडे लक्ष असतं. आणि हे मुलांच्या बाबतीत पण इंटरव्ह्यूजमध्ये बघा. म्हणजे मी माझ्या मुलांना नेहमी सांगते शाळेतल्या, की तुम्ही तुमचे गुण, पर्सेंटेजला महत्त्व नाही आहे. तुम्ही कसे घडता आहात, तुम्ही ते ज्ञान किती आत्मसात केलं आहे आणि ते ज्ञान तुम्ही जगताना कसं अवलंबताय, त्याच्यावर फार महत्त्वाचं आहे. इंटरव्ह्यूमध्ये ना तुम्ही जर UPSC MPSCचे इंटरव्ह्यूज बघितले असतील, तुम्हाला असेच प्रश्न विचारणार आहे. तिथं किती पर्सेंटेज घेतले त्याला आहे महत्त्व, पण इतकं महत्त्व नाही आहे. खूप टेस्ट आहेत, तिथं लिहिलेलं असतं की असा असा माणूस पडला, ॲक्सिडेंट झाला आणि तुझा इंटरव्ह्यू, तू काय करशील. इथं त्याचं माणूसपण दिसणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे ना मला असं खरंच वाटतं पालकांनी पण मुलं घडवावी आणि शिक्षकांनी पण. कारण की मुलं घडली तर चांगली माणसं घडणार आहेत, नाही तर फार अवघड आहे. नको तोडू कळी, कोण काढेल माझ्या भावाची म्हणे. ओके. मुलांना वाईट सवयी का लागतात? खूप कारणीभूत आपण पण आहोत ना. आपण त्यांच्यासमोर तंबाखू खातोयत, खोटं बोलतोयत, एखादा दारूचा घोट घेतोयत, का नाही लागणार सवय? आणि तो जर बाहेरच्या संगतीमध्ये राहतोय, त्याच्याकडे लक्षच दिलं नाही हा कोणासोबत आहे, का नाही लागणार सवय? म्हणून मी तर खरा दोष 80% आपल्यालाच देईल. कारण की मला मुलं खूप आवडतात आणि माझा खूप विश्वास आहे की मुलं खूप चांगली असतात. आपणच चुकतो कधी कधी. मुलं मारल्याशिवाय अभ्यास करत नाही असं कसं म्हणू शकताय? मारणं हा पर्याय नाही आहे. त्याला अभ्यासाची मुळात गोडी लागणं फार महत्त्वाचं आहे. 2 गोष्टी होत आहेत अभ्यासाच्या बाबतीत, की त्याला जो छंद आहे ना तो आपण जोपासतच नाही आहे. त्याचा मूळ जो गुण आहे तो जोपासतच नाही. त्याला थोडंसं वातावरण द्या, तो बरोबर अभ्यासाला पण लागतो आणि त्याचा छंद पण जोपासतो. आपण जर त्याचा आत्माच काढून घेतला, त्याची कलाच काढून घेतली, त्याचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. आणि ना अभ्यासाची आवड निर्माण करावी लागणार आहे. या जनरेशनमध्ये त्यांना स्थिर बसण्याची सवय लावावी लागणार आहे. मी जसं मगाशी तुम्हाला म्हटले की डान्सिंग आहे, चित्रकला आहे, श्लोक संध्याकाळी जे आपण शुभंकरोती म्हणायचो, हनुमान चालिसा म्हणायचो, हे सगळं जेव्हा आपण करतो ना तेव्हा मुलांना बसायची सवय लागते. आत्ताच्या मुलांना बसायची सवय नाही म्हणून त्यांना अभ्यास आवडत नाही. हां मॅडम, हे कौतुक नाही आहे की आत्महत्या करणाऱ्या मुलांना मी वाचवलं. हे मला आतून मिळालेला आनंद आहे की मी कोणाला तरी थांबवलं आहे. इतकं सुंदर जगणं, तो सोडून जाणार होता आणि क्षण असतो. पहिली गोष्ट काय आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही घटना असतात आणि त्या घटना किंवा काही प्रसंग असतात की ते बोलणं खूप गरजेचं असतं आणि ते बोलले गेले नाही, त्याला ती प्रॉपर व्यक्ती मिळाली नाही, त्या क्षणाला ते व्यक्त व्हायला जागा मिळाली नाही की तो शेवटी नैराश्याकडे जातो आणि ते पाऊल उचलतो. बऱ्याच वेळा असं झालेलं आहे. म्हणजे मी खूप जणांशी बोललेले,
की त्या क्षणाला वाटलं की मला आत्ता आत्महत्या करावी, आणि जर कोणी त्या 5 मिनिटामध्ये त्या व्यक्तीशी संवाद साधला तर तुमच्या ब्रेनमध्ये असे पुन्हा तो जो एक कप्पा असतो ना तो बाजूला होतो आणि एक नवीन गोष्ट ॲक्टिवेट होते. आणि मग थोड्या वेळाने त्याला असं, जेव्हा ही घटना होऊन जाते, तो बोलतो, नॉर्मल होतो, आणि मग थोड्या वेळाने त्याला असं वाटतं की अरे मी मी आत्महत्या करणार होतो. हे खूप लोकांचं म्हणणं आहे, म्हणजे माझ्याशी बोललेले आहेत हे लोक. आणि अजून एक छान उपाय सांगते, तुमच्यासाठी पण आहे आणि मुलांनासुद्धा हे करायला हवं. जेव्हा घरामध्ये खूप भांडणं होतात, आपण खूप चिडचिड करतो, राग येतो आपल्याला एखाद्याचा, मुलं एक्साईट होतात, त्यांना ना बेंबीच्या देठापासून श्वास घ्यायला शिकवा. हा सराव करून घ्या. कारण की जसा आपण लांब श्वास घेतो, करून बघा तुम्ही, आत्तासुद्धा करून बघितलं तरी हरकत नाही, तेव्हा आपण जर ताणात असलो तर ऑक्सिजन पूर्ण मेंदूला मिळाल्यामुळे जी काही निगेटिव्हिटी जमा झालेली असते ती पटकन दूर होते. दीर्घ श्वास, म्हणूनच योगाला इतकं महत्त्व आहे. मोदीजी का म्हणतात योगा योगा, कारण आहे त्याच्यामागे. हा दीर्घ श्वास आपलं आयुष्य आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने जगवू शकतो. आणि मुलांना हे ना तुम्ही शिकवा. तुम्ही स्वतः पहिले करा. आपल्याला गरज आहे प्राणायामाची, आपल्याला स्वतःला गरज आहे, लांब श्वासाची गरज आहे. घेऊन बघा लांब श्वास. चांगलं वाचा, चांगलं ऐका, चांगलं बोला. कारण की चांगलं बोललं तरच आपल्याला सुद्धा चांगलं ऐकू येणार आहे. कारण की हा प्रसार होणार आहे. हा चांगला बोलतो, मग मला पण त्याच्यासमोर चांगलंच बोलावं लागणार आहे. मला असं वाटतं तुमचं सगळ्यांचं समाधान झालं असावं. दादा थांबायचं आहे का आता? ओके. हा माझ्यासाठी नव्हता, तुमच्या सगळ्यांसाठी स्क्रीनवर प्रश्न होता. जे हे होतं, नंबर होता की कसे खेळायचे वगैरे. मुलं ही देवाघरची फुलं आहेत, त्यांना कोमेजू नका, तुडवू नका, त्यांच्या मनाशी प्लीज खेळू नका, त्यांना जपा. आणि खरंच मुलांमध्ये जगण्याची उमेद निर्माण करा. तो आतून जर आनंदी असेल ना तर त्याला जगावं वाटणार आहे. जेव्हा आपण आपल्या मुलाला सपोर्ट करतो, नापास झाला आहे ठीक आहे, त्याला जाणीव कशी, म्हणजे सतत टोचून बोलण्यापेक्षा त्याला हे जी चूक झाली आहे ती शांततेत जर आपण पटवून दिली तर त्याला कळतं की नाही हे चुकलं आहे माझं, तो नव्याने उभा राहील. पण आपण सतत जर टोचून बोललो तर 2 गोष्टी होतील. एक तर तो खूप बिघडेल, तो काहीच करणार नाही, नाहीतर सरळ तो स्वतःचा जीव संपवण्याचा विचार करतो. आपण आत्ताच्या याच्यात पाहिलेल्या आहेत ह्या गोष्टी खूप, रिझल्ट लागल्यानंतर. हां, मी नंबर ओके. दादा तुम्हाला वाटत असेल योग्य तर तुम्ही माझा नंबर टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि अजून एक गोष्ट, तुम्हालासुद्धा कधीही वाटलं की खूप काहीतरी वाईट आहे, मला आता नाही, कंटाळा आला आहे, तर आमची एक संस्था आहे, मी तुम्हाला तसे दादांजवळ नंबर देईल. हा प्रोग्राम रोजच आहे, तर तुम्ही कधीही कॉल करू शकता. आणि सगळ्यांना मला असं वाटायचं जन्म मिळाला इतका छान, तर आपल्याला प्रत्येकाला हक्क आहे आनंदाने जगण्याचा. फक्त ते, आणि तो हक्क आपल्या मुलांना सुद्धा आहे आणि आपण तो देऊयात. थँक्यू. बोलत रहा हा विषय असा आहे दादा की हा न संपणारा विषय आहे. त्याच्यामुळे मला असं खरंच वाटतंय की आज आपण जेवढं घेतलं आहे ना ते खूप झालं, नाही तर काय होईल, खूप बोलण्याच्या ओघामध्ये ते सुटून जाईल. तर मी 4-5 मुद्दे फक्त जाता जाता सांगू इच्छिते की एक सगळ्यात महत्त्वाचं, आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करा की मी कसा आहे किंवा मी कशी आहे. दुसरी गोष्ट, आपल्या मुलांशी संवाद साधा. ती माणसं आहेत हे विसरू नका प्लीज. काय होतं माहिती का, आपण आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ती माणसं आहेत हे विसरून चाललो. आणि खरंच म्हणजे मला खूप वाईट वाटतं, मी खूप मुलांना संपताना पाहिलेलं आहे. तसं करू नका. आपल्या अपेक्षांचं ओझं त्यांच्यावर लादू नका. आपल्याला त्यांच्यावरनं त्यांची काळजी आहे सगळं आहे, पण इतकंही पॉझिटिव्ह होऊ नका की तो संपला पाहिजे. थोडंसं त्याच्या मर्जीप्रमाणे पण करू द्या. आणि ना आपल्याला कळत असतं की ह्याच्यात हे टॅलेंट आहे, करू द्या त्याला. त्याला हळूहळू जाणीव होते की मी हे करता करता दुसरं पण करणार आहे.
अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपण आपली दृष्टी स्वच्छ ठेवूयात. चांगले विचार स्वीकारा. गॉसिपिंग बंद करा. नका बोलू वाईट दुसऱ्यांविषयी. ही सवय, वाईट सवय सोडून द्या. चांगलं बोलायची सवय करा. म्हणजे मी खरंच सवयच म्हणेल, कारण की चांगलं व्हायला सुद्धा सवयच लागते. आणि तुम्ही आणि मदत करा प्लीज. इतके लोक आहेत की ज्यांना खूप गरज आहे, त्यांना मदतीची गरज आहे. तिथं त्यांचे फायदे घेऊ नका. त्यांना प्रामाणिकपणे मदत करा. कानाडोळा करू नका. कारण की तुम्ही जर ही भावना ठेवली मदतीची, तुमचं मूल तसंच घडणार आहे. 4 पेन स्वतःजवळ आहेत, शेजारच्याचा पेन चालत नाही, परीक्षेला देत नाहीत पोरं. का? तर मी खरं त्याचाही हिस्ट्री बघितली. आईवडील तसे आहेत. आणि एखादं मुलं असं, म्हणजे माझ्याकडे असेही मुलं आहेत की स्वतःचा चांगला पेन हातातला त्याला देतो आणि जो नीट चालत नाही तो स्वतः. का? तर माझा पेन आहे, मला सवय होते आहे याची. घडू द्या ना त्यांना चांगलं, वागू द्या ना चांगलं. कारण की काय माहिती का, चांगुलपणा माणसाला खूप छान घडवतो. आणि वाईट ज्या गोष्टी असतात, वाईट मन जे आहे त्याला ठीक आहे पैसा देईल, हे करप्शन वगैरे आपण सगळं बघतो. त्याचा एंड काय आहे? जगतोय का तो? झोपतोय का रात्री? नाही. आपल्यासारखी माणसं 2 पैसे कमी आहेत पण आनंदाने खातात, पितात, 4 गप्पा मारतात, मदत करतात, मस्त झोपतात. हे जगणं आपल्या मुलाला पाहिजे. नुसता पैसा, नुसतं यशाच्या मागे धावायला त्याला शिकवू नका. त्याला जगायला शिकवा. म्हणजे मला असं वाटतंय, संवाद वाढवा. तुमच्यात जर भांडणं असतील ते कृपया त्याच्यासमोर तरी करू नका. आणि घरामध्ये ना हेल्दी वातावरण ठेवा. कारण की त्याचा परिणाम खूप होतो मुलांवर. त्यांना वाटून खाण्याची, एकमेकांना देण्याची सवय लावा. त्याच्यानंतर आहेत खूप गोष्टी तशा की ज्या आपण करत नाही आणि त्याचे परिणाम मुलांना भोगावे लागत आहेत. तर पुन्हा आपण एकदा कधीतरी असंच भेटूयात. मला असं वाटतं आज इथंच थांबावं. आणि तुम्ही हे जे म्हणताय ना, मस्त चालू आहे, संपू नये, मला पण वाटतंय. पण कसं असतं, काही गोष्टी वेळच्या वेळी थांबणं गरजेचं असतं. नाहीतर काय होतं की त्याचं महत्त्व राहत नाही. बरोबर आहे, संवाद खरंच हरवला आहे आणि संवाद पाहिजेच. बॉन्डिंग खूप छान पाहिजे तुमचं आणि तुमच्या पाल्याचं. आणि बोला, तुम्ही विषयांवर बोला ना. कारण की काय माहिती का, त्यांच्या डोक्यातून हे सगळे जे किडे आहेत ते काढल्याशिवाय नाही निघणार, मला असं वाटतं. तर बॉन्डिंग राहू द्या. आणि माझ्या फोनची बॅटरी काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, तर तो संपण्याच्या आधी मला असं वाटतं आपण बाय बाय करावं. आणि कधीही गरज वाटली तर तुम्ही फोन करू शकता. आणि मुलांसाठी तर मी आहेच आहे. म्हणजे मी असं कधीच म्हणणार नाही की मला वेळ नाही. मी माझे सगळे कामं सोडून मी माझ्या पोरांसाठी आहे. तुमची मुलं माझीच मुलं आहे. कारण की काय, एक शिक्षकासाठी प्रत्येक मूल स्वतःचं असतं. त्याच्यामुळे त्यांना जगू द्या, छान घडवा. आणि तुम्ही पण छान घडा. अजूनही आपलं घडणं चालू आहे बरं का. आणि हे मान्य करा की स्वतःच्या चुका मान्य करायला सुरुवात करा, शिका. बरोबर मुलंसुद्धा करणार आहेत. तर दादा थांबायचं का आता आपण? बॅटरी 10%च राहिली आहे. ओके, थँक्यू सो मच. थांबूयात आपण. मला पण खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे मी बघते आहे, खूप काही बघणं होत नाही, मला एवढी सवय नाही ऑनलाईनची, पण हळूहळू होती आहे. आणि असंच भेटत राहूयात. आणि दादांचे आभार, किरणताईंचे आभार, इतक्या चांगल्या लोकांच्या संपर्कात आणलं. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा विनंती, आपली मुलं माणसं आहेत, त्यांना माणसासारखं वागवा, त्यांना छान जगायला शिकवा. तुम्ही पण छान जगा. आणि ज्याला गरज आहे ना त्याला मदत करा प्लीज. ओके, ऑफ करू का दादा? चालेल. तुम्ही लेफ्ट होऊ शकता सगळेजण. पुन्हा भेटूयात. मला लक्षात आलं असेल मला खूप हे जमत नाही. तुम्हीच एक एक गेल्यावर बहुधा मी निघेल असं मला वाटतंय. मला हे काही जमेना.